राष्ट्रसेवा दलाचे कोकण विभाग संघटक तसेच प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि व्याख्याते सुद्धा आहेत सर. संविधान साक्षरता आणि संवर्धन याचे व्याख्याते आहेत. संत व महापुरुषांविषयीच्या साहित्याचे अभ्यासकही आहेत. भारतीय ABCD हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे शिक्षक भारतीचे मुंबई महापालिका युनिटचे ते उपाध्यक्ष आहे. एक प्रसिद्ध लेखक, व्याख्याते, सूत्रसंचालक तसेच कामगार नेते दिवंगत श्याम म्हात्रे यांचे रायटर हे चरित्र त्यांनी केलेलं आहे. तसेच वाचन चळवळ रुजवण्यासाठी ज्ञान मंदिर या संकल्पनेचे प्रवर्तक आहेत. अत्यंत गरीब अशा परिस्थितीतून किंवा सरांचं जे लहानपण आहे ते खेड्यामध्ये गेलेलं आहे. कोणालाही शब्दानं न दुखवणार असं हे महान व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे. जसं की एखाद्या विनोदात आपण आनंदाचा वर्ष होत असतो, तसंच हे महान असं व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे, आपल्या सोबत आहेत. आपल्याला माणुसकीचे धडे आज मिळणार आहे यामधून. हा सर, मी पहिला प्रश्न आपल्याला विचारते की आता ही माणुसकीची शाळा जी तुम्ही ऑनलाईन चालवता दर रविवारी, तर माणुसकीची शाळा ही संकल्पना काय आहे आणि याची जी सुरुवात आहे ती कोणी केली? नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप सारी पिल्लं आहेत इथे, विद्यार्थी, की जी खर तर शाळेला जर आपण मंदिर म्हटलं, ज्ञान मंदिर, तर ही आपली दैवत आहेत आणि ती आता ऑनलाईन आहेत. व्हर्च्युअली काही मर्यादा आहेत, परंतु हा आवाज तिथपर्यंत पोहोचतो आहे. काही शिक्षक सुद्धा आहेत, पालक आहेत. तर भावंडांनो, मी भारावून गेलो सोनाली मॅडमने जे काही माझी ओळख करून दिली. तर मी माझ्या पुस्तकाला नाव ABCD दिलं आहे. कारण असं आहे की ही सुरुवात आहे, त्या वाटेनं टाकलेलं ते पहिलं पाऊल आहे माणुसकीच्या दिशेनं. त्यामुळे मी असा कोणी व्याख्याता किंवा महान माणूस नाही आहे. फक्त एक माणूस म्हणजे थोडा समृद्ध प्रबुद्ध बनण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या वाटेवरचा एक प्रवासी आहे. मला सर्वप्रथम माझे मित्र आदरणीय प्राध्यापक अभिमान तराळ साहेब सर, माझे मित्र आहेत. ते खूप दुःखाचे प्रसंग आम्ही एकत्र काढलेले आहेत आणि आज हे सगळं ऐश्वर्य केवळ त्या ज्ञानाच्या जोरावर खेचून आणलेलं आहे. आमची अरुणाताई, त्यांची ही मुलं सूरज आणि प्रितेश अतिशय वेल एज्युकेटेड आहेत आणि त्याही पेक्षा सुसंस्कारित आहेत. तर या कुटुंबानं जे काही उभं केलं आहे आपलं, एक आपल्या मातोश्री सुलोचना प्रतिष्ठान, खरं तर त्या सुलोचना त्या हे बघायला जरी नसल्या तरी पण असं आहे की त्यांचं ते सगळं संचित आहे, ती पुण्याई आहे. त्यांचे प्रयत्न आहेतच, पण प्रयत्नांना पुण्याईची जोड द्यावी लागते, तर आपण यशवंत आणि गुणवंत होत असतो. मी हे बोलतो हे सगळं माणुसकीच बोलतो आहे. आत्ता 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती दिनी आपण खूप काही ऐकलं, वाचलं. जेव्हा रायगडावर तो राज्याभिषेक म्हणजे माझा शिवबा राजा झाला, ते बघत असताना त्या माता जिजाऊच्या डोळ्यातले भाव एका कवीनं व्यक्त केलेले आहेत की धन्य झाले बाळा आज, धन्य झाले बाळा आज, धन्य जन्म माझा, पूर्ण पुरुषार्थ पाहिला माझी या दुधाचा, माझी या दुधाचा. तर हे स्त्रीत्व, तत्व, अस्तित्व काय आहे हे सगळं या त्या माता सुलोचना खरं तर आणि वडील आदरणीय सोपानदेव तराळ यांनी जे काही संस्कार दिले, जी शिदोरी दिली, त्यामुळे हे SD हायस्कूल येथे उभा आहे आणि आपण सारे हे आज एकत्र येऊ शकलेलो आहोत. तुमचा प्रश्न असा आहे की माणुसकी म्हणजे काय आणि माणुसकीची शाळा. हा. तर प्रश्नाकडे यायला मला थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व.
माणुसकी की आहे ना तिथे शेवटी, KEY आहे. की म्हणजे चावी आहे. म्हणजे आपण शिक्षक विद्यार्थ्यांना मास्टर की देतो नाही का, गुरु किल्ली देतो. गुरु किल्ली. तशी माणसानं अधिक चांगला माणूस व्हावं, सहृदयी, सहिष्णू, संवेदनशील नाही का, असा हा माणूस बनावा त्याने. म्हणजे तो डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, काय काय करतो तो सगळं काही, पण आई नावाचं एक विद्यापीठ असतं घरात, वडीलधाऱ्यांचा सन्मान करायचा असतो, त्यानंतर बापाच्या घामाला सुगंध आहे, त्या कष्टाचं चीज व्हावं, त्यांचे पांग फेडावेत, हे सगळ्या माणुसकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे भारतीय माझे बांधव आहेत आपण असं म्हणतो, अरे पण तो काळ्या रंगाचा आहे, हा गोरा आहे, तो त्या जातीचा आहे, हो हा ह्या जातीचा आहे, तो गरीब आहे, तो गाडीने येतो, मी चालत येतो. कसले भेद आहेत? या भेदाच्या अभेद्य भिंती आपल्याला गाडून टाकायच्यात आणि माणुसकीचे सेतू आपल्याला बांधायचे. माणूस, तू माणूस, मी माणूस, आपण सारे माणूस, बस याला आपण माणुसकी म्हणूया. आणि ही शाळा कोणी सुरू केली याबद्दल खर तर आम्ही काही वर्ष, म्हणजे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव आहेत अल्लाउद्दीन शेख, पनवेलवरून प्रवीण जठार वगैरे, आम्ही सारी मंडळी एकत्र आलो, काम करतो आहोत. जेव्हा संविधानाच्या प्रचाराचं प्रसाराचं, त्या मूल्यांच्या रुजवणुकी संदर्भात काम चालू आहे, तर म्हटलं हे आणि माणुसकी एकच काम आहे. माणसात आधी माणूस पण पेरूया नाही का, आणि माणुसकीच्या, चला चालूया माणुसकीच्या वाटेवर. तर हा उपक्रम आम्ही एकत्र येऊन सुरू केला. येस. ओके सर, सरांनी खूप छान अशी माहिती दिली आणि त्यांच्या माणुसकीबद्दल त्यांच्या मनाचा मोठेपणा किती आहे, की सर म्हणतात की मी काहीच नाही, याच्यावरनं खरंच माणुसकी शिकली पाहिजे सरांकडनं आपण. त्यांच्या जो मनाचा मोठेपणा आहे, मोठा आहे. तर तुम्ही की तुम्ही संविधानाचे सुद्धा अभ्यासक आहात, तर कायदा व माणुसकी यांचा जो सहसंबंध आहे तो सहसंबंध आहे का? आणि असेल तर आम्हाला थोडं सांगा त्याबद्दल, की कायद्यामध्ये, संविधानामध्ये माणुसकी येऊ शकते का? म्हणजे त्यांचा सहसंबंध येऊ शकतो का? खूप छान प्रश्न आहे, खूप छान प्रश्न आहे. अनेकांच्या मनातला हा प्रश्न आहे. मुळात संविधान म्हणजे मानव मुक्तीचं महाकाव्य आहे. म्हणजे माणसाला माणूस म्हणून आत्मसन्मानाने जगायला शिकवणारा जीवन ग्रंथ म्हणजे संविधान आहे. आमचे मित्र अल्लाउद्दीन शेख असं म्हणतात की भले घरी असेल माझ्या गीता, बायबल, कुराण, भले घरी असेल माझ्या गीता, बायबल, कुराण, पण खरा धर्म आहे माझा संविधान, संविधान, संविधान. संविधान काय सांगतं आपल्याला? मी भारतीयत्वाचे ABCD हे पुस्तक आम्ही खूप दिवस त्याच्यावर अभ्यास केला, चर्चा केली. तर हे भारतीयत्व म्हणजे काय? व्हॉट इज अ इंडियननेस? बाळांनो, ही छोटी छोटी पिलं आहेत त्यांना सांगतो मी, प्रश्न विचारायचा, मी कोण नाही का, हू एम आय अँड व्हॉट हॅज टू बी डन, एक्झॅक्टली काय केलं पाहिजे मी. म्हणजे अभ्यास वगैरे ठीक आहे, परंतु आधी स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे. हे भारतीयत्व म्हणजे काय? म्हणजे मी मराठी, मी पंजाबी, मी आसामी, मी कन्नड असं नाही आहे. हे भाषावार, प्रांतरचना आणि हे सगळं बाजूला ठेवूया, आपण भारतीय आहोत. म्हणजे इट इज अन प्री एलिजिबिलिटी ऑफ अन इंडियननेस, की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, किंवा हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, व्यक्तीची प्रतिष्ठा, ही जी काही मूल्य आहेत त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये, हे आपल्याला त्या पुस्तकामध्ये दुसऱ्या तिसऱ्या पानावर हे राष्ट्रगीत आहे, प्रतिज्ञा आहे आणि संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रास्ताविका आहे. तर हे क्रमिक पुस्तकात प्रिंट झालेलं आहे, कागदावर छापलेलं आहे. ते आपल्या काळजावर कधी कोरणार आहोत आपण? प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचं आचरण कधी करणार आहोत? आणि यासाठी हे मुलांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. त्यासाठी शिक्षकांमध्ये आधी भान आलं पाहिजे त्याचं, की काय व्यक्तीची प्रतिष्ठा, व्हॉट इज द डिग्निटी ऑफ अन इंडिव्हिज्युअल. डिग्निटी म्हणजे काय आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? म्हणजे यासाठी खूप साऱ्या लोकांनी खूप सारं काम करून ठेवलेलं आहे, परंतु त्या दिशेनं आपलं पहिलं पाऊल पडलं पाहिजे. 1000 miles जर्नी बिगिन्स विथ अ स्टेप. ती स्टेप आपण घेतो आहोत का, नाही का?
तर संविधान आणि माणुसकी ह्या म्हणजे माणुसकी कुठेतरी इथं कमी पडत होती, म्हणून तर संविधानाचा जन्म झाला ना. ओके. संविधान म्हणजे जसं पुण्यामध्ये काही काळ पेशवाई होती आणि ते गळ्यात गाडगं अडकवले जायचे एका दलितांच्या, त्या गांधीजी त्यांना हरिजन म्हणायचे वगैरे, अस्पृश्य म्हणायचे, अनटचेबल, म्हणजे इतर लोक सारे म्हणायचे म्हणून गांधीजी त्यांना हरिजन म्हणायचे, ही देवाची लेकरं आहेत. आणि मागे किरसुनी अडकवायचे. अरे माणसाला माणूस पण तर द्या आधी, नाही का. निसर्ग काय सांगतो, मला 2 हात तुम्हाला 2 हात आहेत, याला डोळे, आपलं रक्त सगळ्यांचं लाल आहे, आपण माणूस आहोत ना, दॅट्स इट. सगळे भेद मिटून जातात. आणि संविधानामध्ये त्या समता जी आहे, बंधुता आहे, सहभाव, नाही का, ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. आणि माणुसकी वेगळं असं काहीच नाहीये, तर ते हँड इन हँड काम करत आहे. ओके ओके. सरांनी खूप छान सांगितलंय की सर्वप्रथम माणसाने माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे. जसं की आपण लहानपणी आपल्याला विचारायचे की तुला कोण व्हायचंय, तर आपण डॉक्टर, इंजिनियर वगैरे असं काही सांगायचो. पण आमचे शिक्षकही लहानपणी म्हणायचे की तुम्ही सर्वप्रथम माणूस म्हणून जगायला शिका आणि मग त्यानंतर ना तुम्हाला काही अवघड नाही. त्याचप्रमाणे सरांनी आपल्याला तसंच सांगितलेलं आहे या ठिकाणी. तर सर, आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा की जे मराठीमध्ये असतं ललित लेख संग्रह किंवा कादंबरी, कथा संग्रह, दंतकथा, या प्रत्येकामध्ये कोणत्या प्रकारचं लेखन असतं? म्हणजे असं की ललित लेख म्हणजे त्यामध्ये कशा प्रकारचं लेखन आहे? जसं की आपण चरित्र लेखन म्हणतो की एखाद्याच्या जीवनावरती किंवा त्याचं चरित्र आपण लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे ज्या दंतकथा आहेत, कथा आहेत, या प्रत्येकामध्ये कोणत्या प्रकारचं लेखन असतं? याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना थोडं सांगा. कृपया मध्ये कोणी बोलू नये. खूप छान प्रश्न आहे. रीडिंग, वन हू लीड्स द रेस्ट. जे लीडर व्हायचं असेल तर तुम्हाला आधी रीडर व्हावं लागतं. म्हणजे आपण जगतो ते जग जाणून घ्यायचं असेल तर प्रचंड वाचन करायला लागेल. म्हणजे वाचन कोणतं, तर क्रमिक पुस्तकं आणि आता परीक्षा आहे आणि मग मी कमिट द मेमरी अँड ओमिट इट ॲट द एक्झाम हॉल, असं नाहीये. जग समजून घ्यायचं असेल, स्वतःला जाणून घ्यायचं असेल, म्हणजे कसं की या विश्वाचा आकार केवढा, तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, असं केशवसुतांनी म्हटलेलं आहे. या वाचन हा एक अमृतानुभव आहे, असं संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला असं सांगितलेलं आहे. वाचनातून सुखाचा शोध लागेल की नाही माहित नाही, पण स्वतःचा शोध नक्की लागेल. आणि हे जे वाचन आहे, आता तुम्ही जे ललित म्हटलं, ललित म्हणजे नेमकं काय, तर आपल्या ज्या इतरांच्या मनातलं बोलणं, भावना हृदयस्पर्शी असणं, जो न देखे रवी ओ देखे कवी, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो असतात हे सगळे. वाचन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक इट शुड बी अन इंटेग्रल पार्ट अँड पार्शल ऑफ आवर लाईफ. तर आणि तरच आपण चांगला माणूस होऊ शकतो, चांगला विद्यार्थी होऊ शकतो. तुमचा प्रश्न असा आहे की ललित लेखन, चरित्र लेखन, मी दंत कथा हा एक शब्द वापरला. मी असं म्हणेल की जे लिव्हिंग लिजेंड्स आहेत, जे आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात सुद्धा आहेत, आपले आई बाबा आहेत, म्हणजे वडीलधाऱ्यांचा आपण सन्मान करावा, मान ठेवावा, हेही एक पुस्तक वाचणंच आहे ना. कसं आहे की एक कवी असं म्हणतात आईसाठी की मह्या माये पुढं थिट, अशोक बुरबुरे नावाचे कवी आहेत. मह्या माये पुढं थिट समद देऊळ राऊळ, तिच्या पायाच्या चेऱ्यात मह्या अजिंठा वेरूळ, नाही का. काय आहे ते सगळं, हे नातं वाचणं, माणूस वाचणं. पुस्तक वाचतो आपण, पण माणूस कधी वाचणार आहोत? हे वाचन म्हणजे ऑब्झर्वेशन, व्हेरी मायन्यूट ऑब्झर्वेशन. आणि हे फार आवश्यक आहे. पारनेरच्या करंडी गावातले ज्येष्ठ कवी आहेत महाराष्ट्रातले, ते साहेबराव ठाणगे असं म्हणतात की देव जन्मदाती आई तिच्या पुण्याईची सर खुद्द देवालाही नाही, की दैवत घरात आहे. आता थेट प्रश्नाकडे येतो मी. तुमचं ललित लेखन हे म्हणजे लेखन, चरित्र लेखन, मला जे रंजन किंवा मनोरंजन फिक्शन, म्हणजे एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या,
आणि मग असं, किंवा मग ती अशी गोष्ट घडली, किंवा चांदोबा मासिक असायचं पूर्वी, त्यानंतर मग त्यामध्ये ही माहिती आहे. ह्या रंजन करणाऱ्या गोष्टी किंवा काही मिस्टेरियस गूढ कथा, की आता व्हॉट नेक्स्ट, पुढे काय पुढे काय, किंवा काही कुतूहल जाणून घेण्याच्या काही गोष्टी आहेत, ह्या आपल्याला वाचनाचं एक वेड लावतात. पण मला असं सांगायचंय की जे लिव्हिंग लिजेंड्स आहेत, की रायगन सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आहेत, तिकडे डॉक्टर अभय बंग आहेत विदर्भात चंद्रपुरात, असे खूप सारे लिव्हिंग लिजेंड्स आहेत. दंतकथा, ही माणसं वाचूया आपण, त्यांची चरित्र वाचूया, किंवा यापूर्वी जी अशी काही थोर महात्मे होऊन गेलेले आहेत. थॉमस पेन नावाच्या लेखकानं लिहिलेलं द राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक महात्मा फुल्यांनी त्यांच्या बालवयात, शालेय वयात वाचलं, आणि मग ते गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड, आणि मग ते फुले महात्मा झाले. म्हणजे त्यांना हा माणूस शेवटी म्हणजे पॅरालिसिस होऊन त्यांनी डाव्या हातात पेन धरून सार्वजनिक सत्यधर्म लिहिला, आणि त्यांनाही टाटा बिर्ला होता आला असतं, मोठे उद्योजक होऊ शकले असते, ते होतेच ते अर्थात. पण त्यांना ही जी मानवतेची, मानवमुक्तीची, किंवा इथल्या हे दुःख दारिद्र्य दूर करण्याची जी काही त्यांना ती एक त्या पुस्तकातून, जे राईट्स ऑफ मॅन, मानवाचे हक्क, या पुस्तकातून जी लस त्यांनी टोचून घेतली, आयुष्यभर ते सामाजिक कार्यकर्ते राहिले. औषध पाण्या वाचून त्यांचा मृत्यू झालेला आहे. सांगायचा मुद्दा काय, की ही चरित्र जी आहेत, खूप खूप अशी चरित्र आहेत या थोरा मोठ्यांची, महामानवांची. म्हणजे जसं तुकोबांची गाथा नाही का, असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे, इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल, हे आपल्या तुकोबांनी सांगितलेलं आहे. किंवा एज्युकेशन गिव्हज अस नॉलेज, नॉलेज गिव्हज अस कॉन्फिडन्स, अँड कॉन्फिडन्स गिव्हज अस रिस्पेक्ट. विद्येविना मती गेली, गती विना, हे सगळे जे काही अनर्थ एका अविद्येने झालेले आहेत, हे फुल्यांनी सांगितलेले आहे आपल्याला, जे आपण टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचतो, इकडे तिकडे बघतो, किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ही वाक्य वापरली जातात. हे अरे आपल्या महामानवांनी सांगितलेले आहेत. तर हे चरित्र जी आहेत, छोटी छोटी आहेत, मुलांनी छोटी चरित्र वाचावी. त्यांनी लगेच तुकारामांची गाथा किंवा संविधान वाचायला घेऊ नये, नाही का. संविधान हे जसं कायद्याचं पुस्तक आहे, नाही, त्यामध्ये सगळी कलमं आहेत, अनुच्छेद आहेत, त्याचा फार डिटेल अभ्यास ते LLB चे स्टुडंट्स करतीलही. आपल्याला काय जाणून घ्यायचंय, त्याची जी प्रास्ताविक आहे, त्यातलं जे मूल्य आहे, सांविधानिक मूल्य काय आहे, माणुसकीचं मूल्य काय आहे, त्यात ते आपण जाणून घेऊया. साध्या साध्या गोष्टी आपण जाणून घेऊया, आणि मग वाचन हा एक वाचन म्हणजे आपल्या माणसाला माणूस पण बहाल करतं, ते वाचन आहे. खूप साऱ्या वाचनावर आपण पुन्हा कधीतरी बोलू तासभर. ओके, पुढचा प्रश्न. हा सर, छान सांगितलं सरांनी आपल्याला या ठिकाणी. आता पुढचा प्रश्न असा आहे सर, की विद्यार्थ्यांना माणुसकीचे धडे दिले तर विद्यार्थ्यांना याचा कितपत फायदा होईल? मॅडम, 2-3 गोष्टी मला सांगायच्यात, की माणुसकीचे धडे जे हा आदर्श आहे, उपदेशाचे डोस, किंवा समवन टीचेस अँड समवन लर्न्स, दिस इज बंगल आयडिया. मी मुलांना शिकवतो, शिकवते, हीच गोष्ट मुळात चुकीची आहे. मुलांबरोबर शिकायचं असतं आपण, म्हणजे वी आर ए गाईड, ए फॅलिसिटेटर. म्हणजे त्यांच्यातला एक होऊन जावं लागतं आपल्याला, जे त्या स्टेजवरून खाली उतरावं लागतं, तर ती मुलं आपलं काहीतरी ऐकणार आहेत. त्यांचा मित्र बनल्याशिवाय मी काहीतरी, म्हणजे असं आहे की येस आय एम गोइंग टू टीच यू वगैरे, असं नाही आहे. वी आर गोइंग टू लर्न, चला आपण हे नवं काही शिकूया, तर ती मुलं आपल्यासोबत येत आहेत. तर मी आज तुम्हाला ना हे शिकवणार आहे, ते शिकवणार आहे, संपला विषय सगळा. तर धडा शिकणं, धडा हा असा आहे की चालता चालता रस्त्यावर आपल्याला जर ठेच लागली, तर तो दगड आहे ना, तोही आपल्याला शिकवतो, तो सांगतो, अरे बेटा एवढं लांब नको बघू, जरा जवळ पण बघ ना. धडा शिकणं म्हणजे एखाद्या धड्यातनं आपण, म्हणजे धडा का म्हणतो त्याला आपण, लेसन. व्हॉट लेसन डू यू लर्न फ्रॉम दॅट पर्टिक्युलर लेसन? या धड्यातून मी काय धडा घेतला, नाही का, काहीतरी मूल्य शिकलो ना. परत आलो माणुसकीकडे, आपण काय मूल्य शिकलो, आपण कोणती गोष्ट शिकलो आपण, नाही का. तर हे आपण जाणीवपूर्वक शिकवायचंय, पण कसं, त्याचे मार्ग वेगळे आहेत. कुणालाही उपदेशाचे डोस आजच्या जगात चालत नाहीत. आधी आपल्याला त्यांच्याबरोबर
सुसंवाद साधावा लागतो, नाही का? आणि मग मुलांशी आधी एकरूप व्हावं लागतं आणि मग अनेक गोष्टी ते खुलतात. म्हणजे असं आहे की एनी प्रॉब्लेम अँड दे विल रिप्लाय नो प्रॉब्लेम, बिकॉज नो प्रॉब्लेम इज द मेन प्रॉब्लेम, नाही का? कळतं केव्हा? जेव्हा आपल्याला काही कळत नाही हे कळतं आणि मग तिथून कळायला सुरुवात होते. यासाठी आपल्याला फार असा आव आणून चालत नाही. असं असं जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक विधान आहे की एज्युकेशन थ्रू टेक्स्टबुक इज मिनिंगलेस इफ इट डझंट मेक ए गुड ह्युमन बिईंग. जर चांगला माणूस घडत नसेल तर त्या अभ्यासक्रमाचं दळण दळतो कशाला आपण? त्यातून धडा शिकलोच पाहिजे आपण. ओके, दॅट्स इट. कम ऑन. सरांनी सांगितलं की चुकल्याशिवाय आपण शिकत नाही. तर असंच आपण शाळेमध्ये आणि घरामध्ये नकळत माणुसकी शिकत असतो, परंतु आपल्याला अशी वेगळी अशी माणुसकीची जी शाळा आहे ती का चालू करावी वाटली? हा, अगदी म्हणजे कळीचा प्रश्न किंवा पकडलात तुम्ही. जर शिकवल्यानं कोणी शिकत नाही असं मी म्हणतोय आणि तुम्ही मग ही शाळा का सुरू केली? मुळात शाळा हा जो विषय आहे की एक साने गुरुजी नावाची एक महाराष्ट्र माऊली साने गुरुजी नावाची एक शाळा आहे. शांती निकेतन, गुरुदेव टागोर ही एक शाळा आहे. महात्मा गांधी एक स्कूल ऑफ थॉट म्हणूया आपण. आपल्याला ज्या अकॅडमिक स्कूल्स आहेत, आपल्या अकॅडमिक स्कूल्समध्ये ते किती दिवसांचं ते शेड्यूल आणि त्यामध्ये अभ्यासक्रम आणि ते सगळे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे हे सगळं आहे. त्यातूनही माणूस घडत असतो. माणुसकीची शाळा ही त्या शाळेमधूनही ते सगळे उपक्रम आपण राबवतो. पण आपल्या माणुसकीच्या शाळेचा हे जे काही लक्षात आलं की आपल्या जीवनाचा पाया जर काय आहे तर प्रेम आहे, सेवा आहे, कारुण्य आहे. सगळ्या धर्मांचं सार तेच आहे, कुठलाही धर्म आहे. पण आज आपण बघतो इतका कोलाहल आहे आजूबाजूला. आपला आवाज मला माझा अंतर्नाद ऐकू येत नाहीये. काय आहे ही भानगड सगळी? हो, म्हणजे मुलं डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, खूप काय करतात, करिअर वगैरे, कॉर्पोरेटमध्ये मोठ्या पॅकेजच्या गोष्टी असतात. पण ज्या माणूसपणाच्या ज्या गोष्टी आहेत ना, जे आपण असं बघतो बाहेर की लोकांना इतरांच्या वेदना जाणवत नाहीये. दुःख म्हणजे काही एखादी घटना घडली तर त्याचं मोबाईल चित्रीकरण करतील, त्याला पाण्यात बुडू देतील, त्याला रस्त्यावर तडफडत मरू देतील, पण पहिल्यांदा आपण दवाखान्यात घेऊन जात नाहीये. काय म्हणजे आपण नेमकं कुठे आहोत? म्हणून इथे आपण सगळे एकत्र येऊया, पालक आणि सगळा समाज. घर हीच एक शाळा आहे. घरा इतकी आदर्श शाळा या दुनियेत नाही. किंवा मदर इज द फर्स्ट अँड बेस्ट टीचर इन आवर लाईफ. सुसंस्कृत आईवडिलांपेक्षा चांगले शिक्षक या जगात संभवत नाही. म्हणजे शाळेनं सुद्धा दुसरं घर व्हावं, शिक्षकांनी सुद्धा त्या मुलांचं पालक व्हावं, हे सगळं आहे. पण घराघरात संस्कार, आता हे धडे सहज मिळत असतात. म्हणजे आई बाबा वाचन करतात का, ते एकमेकांशी कसे बोलतात, मुलं हे सहज ऑब्झर्व करत असतात. त्यांना हे संस्कारांचे धडे असे सहज मिळत असतात. त्यासाठी चला बसा, हातावर घडी, तोंडावर बोट, हे पाठ करा, ते पाठ करा आणि बघा आम्ही कसं, असं नाहीये. सहज इतकं सगळं या शाळा. तर माणुसकीची शाळा ही काय करते तर केवळ हे जे आहे ना, निसर्गतः स्वाभाविकतः जे आपलं माणूसपण आहे, विषमता, सगळे भेद मिटून आपण सगळे माणूसपणाच्या पातळीवर एकत्र येऊया, ही श्रेष्ठत्वाची किंवा सनातनी जी एक वृत्ती आहे की मी वरच्या जातीचा आहे, मी श्रीमंत आहे, आणि मग शाळेत युनिफॉर्म कशाला पाहिजे किंवा माणुसकीची शाळा तरी कशाला पाहिजे? आपल्याला हे संस्कारांची रुजवणूक करण्यासाठी, त्या माणसात माणूसपण पेरण्यासाठी, मूल्याधारित गोष्टी, काय आहे आपला इतिहास, काय आहे आपली खरीखुरी संस्कृती, हे सांगण्यासाठी आपल्याला पालकत्वाचे पण धडे आहेत त्यात, किंवा मुलांचं शिक्षण म्हणजे नेमकं काय याच्यावर सुद्धा चर्चा होते. वैज्ञानिक दृष्टिकोन की जो अतिशय महत्वाचा आहे
की सायंटिफिक ॲटिट्यूड 1953 साली तत्कालीन पंतप्रधान पंडितजी नेहरू यांनी संसदेत विज्ञान विषयक धोरण मांडलं होतं. त्यातलं एक वाक्य मी सांगतो. The scientific temperament is a process of thinking, method of an action and the search of truth, way of life and the spirit of a free man. आपण फ्री आहोत का? इतकी सारी गुलामगिरी आहे आपली. म्हणजे मोबाईल नावाचा एक ब्रह्मराक्षस आपल्या मानकुटीवर बसलेला आहे. आपल्याला कोणाशी बोलायला वेळ नाहीये किंवा ओल्ड हॅबिट्स आर व्हेरी डाय हार्ड. खूप साऱ्या गोष्टींचे आपण गुलाम आहोत. आपण फ्री आहोत का? व्यक्त होते ती व्यक्ती, पण ती अभिव्यक्ती आपल्याकडे आहे का? तर यासाठी हा संस्काराच्या शाळेचा, माणसात माणूसपण पेरण्यासाठीचा हा माणूसपणाच्या ह्या गोष्टी आहेत आणि त्या घरोघर सुरू व्हायला हव्यात. शाळेत तर होतीलच, कारण ते एक रिफ्लेक्शन आहे. आपण ह्या ज्या काही बाहेर गोष्टी बघतो अन्याय अत्याचाराच्या, बलात्काराच्या किंवा कसल्या कसल्या, हे माणसात माणूसपण न राहिल्यामुळे हा सगळा गोंधळ आणि व्यभिचार आणि इतर सगळ्या गोष्टी दिसून येतात. म्हणून ही घर हीच एक शाळा असली पाहिजे. बाकी मग त्या शाळेला आपल्या ज्या अकॅडमिक स्कूल्स आहेत त्याला अधिक गती मिळेल. तिथं अधिक आपल्याला नवा माणूस घडवता येऊ शकतो. ओके. तर सर तुम्ही सांगितलं की आता संस्कार घरापासून होतात आणि माणुसकीची सुरुवातही तिथून होते. पण जेव्हा आपण व्यवसाय करतो, व्यवसाय आणि माणुसकी यांची सांगड कशी घालावी? म्हणजे व्यवसायामध्ये किंवा व्यवहारामध्ये माणुसकी नाही असं म्हणतात, परंतु माणुसकीशिवाय जो व्यवसाय आहे तो सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? असं आहे बघा, दोन शब्द आहेत. एक सिम्पथी आहे, दुसरा एम्पथी आहे. सिम्पथी म्हणजे सहानुभूती आणि एम्पथी म्हणजे समानुभूती. समानुभूती आपल्याला ही जी अनुभूती असते ना, की असं आहे की व्यवसाय मग तो आपल्या ब्रेड अँड बटर साठी असेल, म्हणजे रोजीरोटीसाठी असेल. आपण जे काही करतो म्हणजे कशा पद्धतीने, म्हणजे त्यात काही एथिक्स आहेत का? हे पुन्हा माणूस पण आहे का? की आपण म्हणजे तळ राखणारा माणूस थोडंफार पाणी चाकतो, पण तो जर माती सकट खात असेल, समाजामध्ये आपण असं बघतो की गरीब आणि श्रीमंती एवढी दरी वाढलेली आहे, भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार वाढलेले आहेत. तर बघा, पोटाला किती लागतं? टिचभर पोट आहे, पण त्याच्या पाठीमागची जी ग्रीड आहे ना, GREED, जे लालसा, ही कधीच पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी आपल्याला सामाजिक बांधिलकी पोटी किंवा त्या आईवडिलांचे आपल्याला काही पांग फेडायचे. म्हणजे काय आहे तर असं आहे, तुकोबांचं एक वचन सांगतो मी. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, आनंदाचे डोही आनंद तरंग. जीवन म्हणजे नेमकं काय? आपल्याला किती लागतं जेवायला? किती पिढ्यांची आपण सोय करून ठेवतो? तर व्यवहार हा आला पाहिजे, कळला पाहिजे माणसाला. कारण पैसा हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे जिंदगीमध्ये, पण लाईफ इज मोर दॅन दॅट. त्याच्या पलीकडे, पैशांच्या पलीकडे पण जीवन आहे ना. तर दुसऱ्याचे दुःख किंवा ती सहवेदना आपल्याला जर जाणवत असेल तर आपलं जीवन सुद्धा अधिक आनंदी होतं. कारण हा जो आनंदाचा सोहळा जो आहे, आपलं आयुष्य हा एक सोहळा असावा. आणि म्हणून ह्या माणुसकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या एव्हरी वॉक ऑफ लाईफ, जीवनाच्या प्रत्येक स्टेजमध्ये त्याची आपल्याला फार गरज आहे. ओके. अतिशय हॅलो सोनाली मॅम, आवाज येत नाहीये तुमचा. सर तुम्ही इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहात आणि 25 वर्ष तुम्ही महानगरपालिका स्कूलमध्ये
शिक्षक म्हणून कार्य सुद्धा केलेलं आहे. तर इंग्रजी साहित्य आहे, त्याबद्दल थोडी माहिती सांगा मुलांना. ओके 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 ओके. इंग्रजी साहित्य, साहित्य म्हणजे वाङ्मय, म्हणजे लिटरेचर, नाही का. आपल्याला मुलांना हे समजावून सांगता आलं पाहिजे साहित्य म्हणजे नेमकं काय, लिटरेचर म्हणजे काय. 1913 गुरुदेव टागोर was the first recipient, Indian author who was the Nobel laureate and received Nobel Prize for his collection of poems, Gitanjali. And when his plane was landed at Heathrow Airport in London, इंग्लंड मधल्या लंडन शहरातलं हिथ्रो हे जगातलं सर्वात गजबजलेलं विमानतळ. ही वॉज आस्क्ड, काय विचारलं त्यांना, विचारण्यात आला, एक प्रश्न विचारण्यात आला. गुरुदेव टागोर, ती दाढी आणि काय काय ते, त्या विमानतळावर त्यांना विचारलं, अरे भारत हा तर त्या साधूंचा आहे, गारुड्यांचा आहे, सापांचा आहे, काय ते साधू बिधू लोक आहेत म्हणे त्या आशिया खंडातल्या भारत देशामध्ये, काय शिकायचं आम्ही त्या भारताकडनं, काय घ्यायचं, तुम्ही पहिले वहिले नोबेल विजेते आहात. नोबेल हे सगळ्यात मोठं असं ते पारितोषिक आहे. साहित्यातलं नोबेल आपल्याला भारताला पहिलं वहिलं मिळून दिलं गुरुदेव टागोरांनी. टागोर हसले आणि एकच वाक्य त्यांनी सांगितलं, तुम्हाला जर काही शिकायचंच असेल, बघा काही शिकायचंच असेल तर दोन गोष्टी घ्या. नंबर 1 आमच्या बुद्धाची शांती, नंबर 2 आमच्या शिवबाची क्रांती. बुद्धाची शांती आणि शिवबाची क्रांती तुम्ही आमच्याकडनं शिकून घ्या. लोक बघत राहिले, अचंबित झाले, काय आहे ही बुद्धाची शांती. बुद्ध नावाची एक शाळा आहे, त्या शाळेत आपण जाऊया, बुद्ध शिकूया, काय आहे नाही का. या जगात दुःख आहे, त्याला कारण आहे, त्याच्यावर उपाय आहे, ही बुद्धांची शाळा आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. म्हणजे इकडे विलियम शेक्सपियर यांनी खूप अशी जगप्रसिद्ध नाटकं, म्हणजे ज्याला आपण प्लेज म्हणतो, ती केलेली आहेत. खूप सारे जगभरातले लेखक आणि आपले तुकोबा ज्ञानोबा, वसंत कबीर, हे त्यांच्यापेक्षा कमी नाही आहेत. मला तुम्हाला एक गोष्ट म्हणजे असं सांगायला आवडेल की इंग्रजी भाषा त्यातली फ्लुएन्सी किंवा प्रावीण्य संपादन करत असताना तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना आधी मातृभाषा आली पाहिजे. आपल्या मातेची भाषा, आपल्या मातीची भाषा आधी आपल्याला आली पाहिजे. घरात बोलली जाणारी भाषा अधिक चांगली आली पाहिजे. त्याचं कारण असं की आपुलकीचा ओलावा, भावनेचा विलास आणि प्रतिभेचा प्रकाश केवळ मातृभाषेतून निर्माण होतो. म्हणजे व्यक्तित्वाच्या वेलीवर उमलणाऱ्या सुंदर सुमनांना मातृभाषा हाच खरा जीवनरस आहे. हे सगळं जरी खरं असलं तर इंग्लिश इज अ लिंक लँग्वेज, इट्स अ विंडो टू द वर्ल्ड. म्हणजे इथं कुठल्याही भाषेचा दुश्वास करायचा नाही. ही जगाची भाषा आहे, विज्ञानाची भाषा आहे, ही जगण्याची भाषा आहे, ही शिक्षणाची भाषा आहे. आणि म्हणून जगाची आणि जगण्याची इंग्रजी भाषा आपल्याला सगळ्यांना आली पाहिजे. मग इंग्रजी भाषा कधी चांगली येते, तुम्हाला मातृभाषा चांगली येत असेल तर या सगळ्या लँग्वेज सिस्टर्स आहेत, भाषा भगिनी आहेत, त्या एकदा वाचायला घेतलं. आधी सर्वात वाचन किंवा इंग्रजी लिटरेचरकडे जाण्यापूर्वी मुलांनी एक काम करावं पहिलं, किंवा घरात हा एक संस्कार व्हावा. म्हणजे मोठ्यांनी आधी ती सुरुवात करावी. काय करावं तर बघा, जसं टाइम्स ऑफ इंडिया, नवभारत टाइम्स आणि महाराष्ट्र टाइम्स हे टाइम्स ग्रुपचे 3 पेपर्स आहेत आणि हे तिन्ही पेपर्स घरी लावून टाका. म्हणजे आपलं भाषा वैभव किंवा भाषा समृद्धी होईल. शब्द जे काय व्होकॅब्युलरी आहे, शब्द संपदा आहे, ती आपली वाढेल. म्हणजे बातमी तीच आहे. म्हणजे आम्ही आजही आग्रहाने सांगतो मुलांना की न्यूज बुलेटिन, हिंदी समाचार आणि मराठी बातम्या हे एका पाठोपाठ एक ऐका, आपली व्होकॅब्युलरी वाढेल. हे जे 3 पेपर्स आहेत, म्हणजे बातमी तीच आहे किंवा त्यातलं फक्त भाषा वेगळी आहे. आणि म्हणून, आणि दुसरी गोष्ट, जगात काय चाललंय तेही आपल्याला समजेल. आता खूप मोठ्या कादंबऱ्या ज्या आहेत, मग असे मी सांगितलं की द राईट्स ऑफ मॅन किंवा द मोस्ट सेलेबल बुक आहे खलील जिब्रान यांनी लिहिलेलं प्रॉफिट, छोटं पुस्तक आहे. किती त्यामध्ये खरं तर खूप असं तत्वज्ञानाच्या अंगानं जीवन कसं जगावं, माणूस म्हणून कसं आपण वागावं, याचे धडे त्यात दिलेले आहेत. तर अशी खूप सारी, खूप मोठी जंत्री
म्हणजे अशी असंख्य शेकडो नाही हजारो पुस्तकं आहेत. फक्त त्या दिशेने आपलं पाऊल पडलं पाहिजे की अरे हा इथे हे ट्रेजर ऑफ नॉलेज आहे, नाही का. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी त्याला हे का करायचं, टीव्ही सुद्धा पीपल ब्लेम टीव्ही फॉर शोईंग वल्गॅरिटी किंवा वल्गर प्रोग्राम्स. अरे बाबा पण बट दे फॉरगेट दॅट दे हॅव रिमोट इन देअर हँड टू चूज द राईट प्रोग्राम. वाचण्यामध्ये सुद्धा असंच आहे. खूप काही वेगळी पुस्तकं आहेत की ज्यातून काही चुकीचे पण संस्कार घडतात. नेमकं काय वाचावं, नाही का. म्हणजे ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे सर असं म्हणतात की गुराढोरांना सुद्धा जरा हिरवळीकडे जायला सांगावं लागत नाही, चरायला सोडा त्यांना, चांगली हिरवळ ते आपोआप शोधतात. तसं आहे, काय वाचावं या हे सांगण्यासाठी आधी वाचायला सुरुवात तर करूया आणि मग त्या दिशेनं आपलं पाऊल पडेल. आणि मग आपली जी काही भूक आहे ज्ञानाची, विचारांची, ती अधिक विल बी मोर थर्स्टी अँड हंग्री फॉर नॉलेज. आणि मग आपल्या लक्षात येईल की ओनली द स्काय इज लिमिट, इव्हन स्काय इज नॉट ए लिमिट असं म्हटलं तरी चालेल फॉर नॉलेज. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला हे गुगल विद्यापीठ वगैरे जे आहे किंवा हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ही आपल्याला काही माहिती देते आणि त्या माहितीला आपण ज्ञान समजायला लागतो. आणि मग ते चुकीचं ज्ञान आल्यामुळे आपलं जे काही भान असतं, भान म्हणजे अनालिसिस, म्हणजे वाचन, विचार आणि विश्लेषण, त्या तिसऱ्या पायरीकडे आपलं जाणं होत नाही, ज्याला आपण विजडम म्हणतो. नॉलेज नंतर शहाणपण, विजडम, की एखाद्या गोष्टीचा कार्यकारण संबंध काय आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. आणि मग आपण थोडंफार वाचतो आणि मग ते सुपरफिशियल, म्हणजे असं म्हणतात ना, एम्प्टी व्हेसल्स मेक मोर नॉईज, असं होतं. आपल्याला खूप अशी खोल बुडी मारली पाहिजे, तळापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागेल. ओके, पुढचा प्रश्न. थँक्यू सर. छान सांगितली तुम्ही माहिती की आपण योग्य दिशेने गेलं पाहिजे, योग्य रस्त्याने गेलो तरच आपण योग्य त्या ठिकाणी पोहोचू शकतो. तसंच आता तुम्ही इंग्रजी साहित्याबद्दल सांगितलं, तर इंग्रजी साहित्य आणि मराठी साहित्य यामध्ये भरपूर असं साम्य आहे, परंतु या दोन्हीमध्ये असं वेगळेपणा आहे का, तर त्याबद्दल विद्यार्थ्यांना सांगा. खरं ना, मला माझा प्रॉब्लेम आहे की मी थोडं वैचारिक आणि तत्वज्ञानाच्या अंगाने जरा बोलतो नेहमी, पण ही जर म्हणजे पालक आणि काही शिक्षक जर ऐकत असतील तर त्यांना हे सगळं समजेल. माझ्या त्या लेकरांना, त्या छोट्या बाल मित्र जे आहेत दोस्तांना थोडं कळायला अवघड जाईल. पण बाळांनो, तुम्हाला मुळात अभ्यास आणि वाचन असं आहे की जे 4 स्किल्स आहेत, लिसनिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, हे जे 4 कौशल्य आहेत, a lot depends the way you talk, a lot depends the way you present yourself. म्हणजे स्वतःचं जे प्रेझेंटेशन आहे, म्हणजे वर्गात आपल्याला जेव्हा बाई विचारतात की हे हे कसं आहे किंवा ते कसं आहे, किंवा एखादा मुलगा फार ब्राईट असतो, ब्राईट स्टुडंट म्हणजे नेमकं काय, जिनियस स्टुडंट म्हणजे नेमकं काय, नाही का. खरं तर हे बॅक बेंचर्स आणि थोडी ऍव्हरेज मुलंच पुढे नंतर व्यवसायात फार पुढे गेलेली आपल्याला आढळतात. मी वाचनाविषयी मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही संध्याकाळी काही म्हणजे शेंगदाणे जरी विकत घेतले ना, तर तो पेपर टाकून देऊ नका, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे, जरा वाचा. वाचन म्हणजे डोळे आपले कॅमेरे आहेत, टिपत राहायचं. सगळं टिपणं जे आहे ना, ऑब्झर्वेशन, त्यालाच आपण वाचन म्हणतो. म्हणजे हे सगळं लक्षपूर्वक आपण जेव्हा ऐकतो, म्हणजे बस स्टॉपवर उभे आहोत, कोणी लोक बोलतायत, काही इंग्रजी बोलतायत, त्यांचे उच्चार बघा. टीव्हीला जे काही चांगले कार्यक्रम असतात, चांगले म्हणजे या बाकी वाहिन्या सोडून द्या, पण फोकस ऑन दोज प्रोग्राम्स. अगदी कार्टून बघायचे झाले तरी ते इंग्लिश मधून बघा, इंग्रजीतून ऐका. ॲनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी चॅनल, हिस्ट्री चॅनल, किंवा सगळे न्यूज बुलेटिन्स, बीबीसी न्यूज, हे उच्चार कानावर पडू देत आपल्या, नाही कळणार पहिल्यांदा. आता ही जी पुस्तकं आहेत ना छोटी छोटी, तुम्ही पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आहे, जा ते आप्पा बळवंत चौकात, पालकांना घेऊन जा,
पालकांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही म्हणजे घरामध्ये एक वेळेस बाकीच्या भौतिक वस्तू, कारण आनंदाचं खरोखर निधान किंवा विधान जर काय असेल तर ह्या सगळ्या वस्तू नाही आहेत. पुस्तकं जे आपल्याला विचार देतात आणि विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात. खूप छोटी छोटी पुस्तकं मिळतात, ती मुलांना विकत आणून द्या आणि तू आता वाच, मी ऐकतो असं नाहीये. मी वाचतो, तू पण वाच, आपण बसूया, बोलूया, तू काय वाचलंस, मी हे वाचलं, चर्चा करूया. इंग्रजी साहित्य, इंग्लिश लिटरेचर तर हा तर जगात एक असा प्रचंड मोठा खजिना आहे, ट्रेजर ऑफ नॉलेज. खूप म्हणजे आम्ही जेव्हा इंग्रजीतून BA MA केलं त्यावेळेला इतकी सारी पुस्तकं. पण शिक्षण संपल्यानंतर खरं माझं वाचन सुरू झालं. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शिकत असताना वाचायला लागा, नाही का? तर खरा विद्यार्थी आपण बनू. आणि इंग्रजी आणि मराठी मुळात एक लक्षात घ्या की भाषा हे मीन्स ऑफ कम्युनिकेशन, मोड ऑफ कम्युनिकेशन आहे, एक मार्ग आहे व्यक्त होण्याचा, अभिव्यक्तीचा. ती आयदर इट इज ओरल ऑर रिटन, लेखी किंवा मौखिक अभिव्यक्ती असेल ती आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे आणि त्यासाठी भाषा हे माध्यम आहे. बेस्ट वर्ड्स into best orders will create meaningful sentences. त्यासाठी आधी शब्द संपदा, ideas and words should go hand in hand. Then there will be some meaningful काही एक thoughts आपल्याला व्यक्त होता येतील. म्हणजे भाषेचे पेपर लिहिताना तुम्हाला काय वाटतं, व्हॉट अकॉर्डिंग टू यू, व्हॉट डू यू मीन, हे फार महत्वाचे प्रश्न असतात. आणि त्यासाठी हे काही सगळं पाठ करून लिहिता येत नाही, ते आपल्याला त्याचं आकलन व्हावं लागतं, ते समजून घ्यावं लागतं आणि तरच आपल्याला ते कळतं. ओके, चलो गो आहे. तुमच्या या उत्तराचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे सर. वाचनाची आवड त्यांच्या अंगी नक्कीच निर्माण होईल जर त्यांनी पुस्तक किंवा न्यूजपेपर जे हातात येईल ते वाचलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. तर आता या बदलत्या कालानुरूप शिक्षण क्षेत्रात आपल्या बदल व्हावेत असं वाटतं का तुम्हाला? ओके, चेंज itself is a very constant, one and only constant thing in the life. Change is the spice of life. Change is the law of nature. बदल हा सृष्टीचा नियम आहे. बट पीपल आर रेडी टू डाय बट डोंट चेंज. हा प्रॉब्लेम आहे आपला. आपण सवयींचे गुलाम आहोत. नवं काही म्हणजे आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं. जसं मगाशी मी म्हटलं की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतोय का एखादा मुलगा, आपण शिकवतोय आणि तो ते पक्षाकडे निहाळत बसलाय, किंवा तो कदाचित उपाशी असेल, पोटानं असेल, डोक्यानं पण असेल, काय त्याच्या डोक्यात खळबळ वादळ आहे ना. शिकवणं म्हणजे त्याला त्या 2 ओळींमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, रिडिंग बिटवीन द लाईन्स. आता नवं शैक्षणिक धोरण येत आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी जसं म्हटलं की वडीलधाऱ्यांचा मान ठेवणं, नवं शिकत राहणं, ह्या ज्या मूल्याधारित गोष्टी आहेत ह्या सगळ्याच त्या अभ्यासक्रमात आणि पुस्तकात येतील असं नाही ना. म्हणून तर माणुसकीच्या शाळा आपण काढायचं म्हणतोय, घराघरात, गल्ली गल्लीत, गावागावात. कारण ह्या गोष्टी जेव्हा आपल्या मुलांना कळतील की हे जे म्हणजे माणूस ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झालेली आहे. माणूस चंद्रावर गेला, नाही का, जुलै 1969 नील आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन हे चंद्रावर पोहोचले. पण आपल्याला अजून शेजारचं घर माहित नाहीये, त्याचा आपण दुस्वास करतो, नाही का. काय भानगड आहे. निदा फाजली एक शायर असं म्हणतात की पडोस में कोई भूखा है शायद इसीलिए मेरे गले से निवाला नहीं उतर रहा है, नाही का. ही सहवेदना, ही एम्पथी, ही कधी येणार आहे आपल्याकडे? की तो उपाशी आहे म्हणून माझ्या गळ्या खालून घशातून घास खाली उतरला जात नाही, ही भावना कधी येणार आहे? शिक्षण म्हणजे वेगळं काय, नाही का. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाविषयी असं म्हटलंय की मुळात शिक्षण, विशेषतः इंग्रजी शिक्षण, हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी शिक्षणाविषयी असं म्हटलंय, म्हणजे शिक्षणाविषयी खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. मी फक्त ही एकच सांगतो की बुद्धीला सत्याकडे, शरीराला श्रमाकडे
आणि मनाला माणुसकीकडे घेऊन जाणारी जर प्रक्रिया कोणती असेल तर ते शिक्षण. म्हणजे असं आहे की बुद्धीचं काम काय? सत्य शोधायचं. जे तुकोबांचे अभंग आणि महात्मा फुल्यांचे अखंड हे दोन्ही तितकेच महत्वाचे आहे. शरीराला श्रमाकडे, आता श्रमप्रतिष्ठा, जे आपण कचरा साफ करणारे किंवा आपल्या घरातला कचरा वाहून नेणारे, त्यांना आपण बघा कचरेवाले आले हा असं म्हणतो. लाज वाटली पाहिजे आपल्याला. अरे ते स्वच्छतेचे दूत आहेत. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. रोगराई पसरणार ती वाचवतायत त्यापासून आपल्याला. काय म्हणजे मला म्हणायचंय काय की ते कचऱ्यावाले नाही आहेत, कचरा करणारे आपण आहोत है ना. आपण कचरा करतो. इतकं साधं म्हणजे निसर्ग इतकं म्हणजे शिक्षण इतकं भरलेलं आहे ना निसर्गामध्ये की झाडं, की 2 झाडं मारामारी करत नाहीयेत किंवा हे माझं फळ ते त्यालाच देणार मी, तो पोपट आल्यावरच घेऊन जाईल नाही. हे फूल म्हणजे बघा सावली कसं देतं ते उन्हा पावसात. झाडापासून शिकावं काय? ती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. खाली त्याची मुळं एकमेकांमध्ये घट्ट असतात. मग ही माणसाची मुळं का घट्ट नाहीये? माणूस एकमेकांचा तिरस्कार का करतो? तुम्हाला सांगतो की आता समजा मला असं वाटतं की मी खूप प्रेम करावं, लोकांवर खूप प्रेम करावं. अहो पण प्रेम करायला जिथं वेळ नाही तिथं मी द्वेष आणि तिरस्कार करायला माझ्याकडे वेळ नाहीये. म्हणजे आपण प्रेमाचा पुजारी बनावं. तुमचा प्रश्न होता शिक्षणामधील बदल, हे जे चेंजेस आहेत बदल शिक्षणातले, आता जे राईट टू एज्युकेशन त्याही पेक्षा जे शिक्षण हक्क कायदा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर असं म्हणतात की राईट टू एज्युकेशन पेक्षा राईट एज्युकेशन द्या. दर्जेदार शिक्षकांचा अभाव ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करा. म्हणजे जेव्हा आरटी आता आलं 2009-10 पण 1880-82 साली हंटर कमिशन समोर महात्मा फुल्यांनी सांगितलं होतं की सर्वांना सक्तीचं मोफत शिक्षण द्या. शिक्षक बहुजनांमधून घ्या, त्यांना चांगलं वेतन द्या. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह इंग्रजांसमोर धरला होता त्यांनी. का तर ते राईट्स ऑफ मॅन आणि त्याचा भरपूर अभ्यास त्यांचा होता. हे मानव मुक्तीचं साधन म्हणजे अभ्यास. मग हे जो कन्स्ट्रक्टिव्हिजम आता नव्यानं आलेला आहे आपल्याकडे, ज्ञानरचनावादामध्ये की कमी विद्यार्थी संख्या असावी, जसं राऊंड टेबल सगळं आहे का, डिजिटल टेक्नॉलॉजी आहे का, रेमेडियल एज्युकेशन आहे का, सर्वांना आपल्याला कन्क्लुझिव्ह एज्युकेशन देता येतंय का, सर्वसमावेशक असं रेमेडियल उपचारात्मक पद्धती आहे का. तर हे बदल नव्यानं आपल्याला स्वीकारावे लागतील आणि तरच आपल्याला जगाबरोबर स्पर्धा करता येऊ शकेल. पुढचा प्रश्न. सर छान सांगितलं तुम्ही. तर शाळा, समाज व माणुसकी यांचा खूप जवळचा संबंध आहे. परंतु सद्यस्थितीत काय झालेलं आहे की हे तीनही घटक आपल्याला एकमेकांपासून थोडेसे दूर गेले आहेत. तर या तिन्ही घटकांना एकत्र कसं आणता येईल, शाळा, समाज आणि माणुसकी? ओके, हे मुळात वेगवेगळे घटक नाही आहेत. याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटलं की टीचर्स शुड बी सेकंड पॅरेंट अँड स्कूल शुड बी सेकंड होम. ही म्हणजे बाई बघा असं म्हणतात की माझी मुलं म्हणजे बायोलॉजिकल जी घरची मुलं आहेत ती आहेतच, पण शाळेतल्या मुलांना बाई माझी मुलं म्हणतात. हे जे माझी मुलं आणि शाळा हे एक मंदिर आहे आणि ही मुलं हे दैवत आहेत. ही जर भावना असेल आणि दुसरी गोष्ट समाजाचं प्रतिबिंब जसं आहे की या सगळ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन आहे. शाळेत खूप साऱ्या मुलांच्या आता अलीकडे खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. मुलं ऐकत नाही म्हणजे कानानं ते ऐकतात पण आपण सांगितलं तसं वागत नाही, त्याला ऐकणं म्हणतो आपण. तर कसं असतंय की मार्गदर्शन घरीदारी सगळीकडे आहे. हो, मार्गक्रमणाचं काय, मार्गक्रमण फार महत्वाचं आहे आणि मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला स्वतः एक मिसाल, स्वतः एक आदर्श बनायला लागेल. प्रत्येक शाळेत खूप सारे साने गुरुजी नसू देत, एक साने गुरुजी असू देत, ती शाळा बदलून जाईल. तर शिक्षकांनी सुद्धा
त्या पद्धतीने, म्हणजे असं आहे की चाणक्य असं म्हणायचं बघा कि हे राजन, शिक्षक को कभी साधारण मत समझना, क्योंकि उनके गोद में निर्माण और प्रलय खेलते हैं. अगर निर्माण के लिए अवसर नहीं मिला तो प्रलय सुनिश्चित है. म्हणजे हे पालकत्व त्या शिक्षकांनी या लेकरांचं स्वीकारलं पाहिजे. आणि माय लेकरांचं काय बोलाल, जसं जिजाऊ साहेबांनी, राजमाता राष्ट्रमाऊली जिजाऊ साहेबांनी शिवबा घडवला, तसं घरोघर मातेनं हे बाळ हे स्वप्न तर बघा आधी. डॉक्टर अब्दुल कलाम असं म्हणायचे, माझे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम, यू हॅव ड्रीम फर्स्ट बिफोर इट इज कम ट्रू. म्हणजे गर्भसंस्कारापासून सुरुवात आहे की माझं हे बाळ काय होणार आहे. हा, ते डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, ब्रँडेड गाडी आणेल, बंगला करेल, काय सगळं करेल, पण सगळ्यात आधी चांगला माणूस बनेल. आणि हे ह्या सगळ्यांनी, शाळा, समाज आणि सारे घटक हे जेव्हा एकत्र येतील तेव्हाच हे सगळं शक्य आहे. नेक्स्ट. छान सांगितलं सर तुम्ही की हे घटक वेगळे नसून एकच आहे, शाळा, समाज आणि माणुसकी. तर तुम्ही जे माणुसकी मिशन आहे, मिशन माणुसकी, या संस्थेबद्दल माहिती आणि कार्य काय आहे त्याचं, याबद्दल थोडी माहिती सांगा. सध्या परिस्थिती थोडी हाताबाहेर जात आहे. त्या घरातलं घर पण, ती माणसं, त्या माणसातलं माणूस पण, ह्या गोष्टी थोड्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. निसर्गापासून आपण दुरावत चाललेलो आहोत. निसर्ग हा प्रेमाचा पाझर आहे. निसर्ग खूप काही आपल्याला शिकवत असतो. आणि जमिनीपासून, म्हणजे माणूस असं आहे की खरं तर सिर अस्मानी आणि पाव जमी, म्हणजे तो कितीही उंचावर गेला, शिखरावर गेला, पण पाय मात्र त्याचे मातीचे असावेत किंवा तो पाय त्याचे जमिनीवर असावेत. जमिनीशी नातं म्हणजे काय, तर वस्तुस्थिती, वास्तव काय आहे. ही माझी भावंड आहे, जिथे जातो तेथे माझी भावंडे आहे. म्हणजे ही बंधुता, हे प्रेम, हे कुठेतरी कमी होत चाललंय. आणि जे टेक्नॉलॉजीचं जे आक्रमण आहे, मोबाईलचं जे आक्रमण आहे, खरं तर मग असे मी टीव्हीच्या बद्दल सांगितलं की रिमोट आपल्या हातात आहे. ते खरं तर सगळ्या नॉलेजचं काय एक खजिना आहे, ट्रेजर ऑफ नॉलेज, पण आपल्याला ते नेमकं वापरता येत नाही, बघता येत नाही. तसं जसं मोबाईल मधला मदरबोर्ड, रॅम आणि रोम, हे इंजिनियर चांगलं सांगतात त्याविषयी, मला त्यातलं फारसं कळत नाही, पण जो मदरबोर्ड आहे तो जर पॉवरफुल असेल, पवित्र असेल, चांगला असेल, तर त्यात चांगले सॉफ्टवेअर टाकता येतात. तर हे मदरबोर्ड जे आहेत ना घरोघरचे, हे थोडेसे डिस्टर्ब झालेले आहेत. कोलाहल आणि गोंधळ, आपण सारे गोंधळी बनत चाललेलो आहोत. परीक्षा येते, परीक्षार्थी म्हणून परीक्षेचा अभ्यास करतो, त्या स्पर्धेच्या युगात मग काही आत्महत्या घडतात, काय काय होतं, कोणी नापास होतात, आणखी काय काय होतं. आणि मग त्यांना हरल्यासारखं वाटतं की आपण आता हरलो. खरं तर या कळ्यांना उमलू द्या. परीक्षेचे मार्क्स हे म्हणजे त्यांना यशवंत गुणवंत ठरवणारे नाही आहेत. त्यांच्यामध्ये आधी माणूस पण पेरा, तर त्याला आधी स्वीकारा, ॲज ही इज और ॲज सी इज, तो किंवा ती जशी आहे तशी. हे अकॅडमिक एज्युकेशन थोडं बाजूला ठेवा. हा एक आहे की त्याला अभ्यास कसा करावा हे सांगण्याची गरज नाहीये, त्याला तो का करायचा, का, वाय टू स्टडी, हे एकदा सांगितलं की तो कसा करावा अभ्यास हा प्रश्न राहत नाही. तो रात्रीचा दिवस करेल, जीवाचं रान करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. फक्त त्याला कारण कळलं पाहिजे की मी अभ्यास का करावा. आणि हा अभ्यास घरोघरी झाला पाहिजे. म्हणजे आईवडिलांना जेव्हा नोकरी लागते आणि मग आता ते पुस्तक हातात घेत नाहीत, पेपर वाचायला घेत नाहीत, त्यांचं शिक्षण थांबतं, महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतो, इथं सगळे प्रॉब्लेम्स आहेत. की माझी भूक मरेपर्यंत मला शिकत राहायचंय, मी विद्यार्थी असलं पाहिजे मरेपर्यंत. हे जेव्हा घरोघरी असं वातावरण निर्माण होईल
तेव्हा मग लक्षात येईल की मग परीक्षा, अभ्यास, पॅकेज, मार्क, अरे मग जर तसं जर सगळं यश त्याच्यात असतं तर मग हे सगळे अनाचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार का झाले असते? स्त्री भ्रूण हत्या का झाल्या असत्या? पोटातल्या ती मुलगी आहे म्हणून तिचं आता त्याच्यावर सरकारने कायदे केलेले आहेत, का झाले असते? गरीब आदिवासी लोक, तिकडे ती मातृसत्ताक पद्धती आहे, तिकडे स्त्री भ्रूण हत्या होत नाहीत. का होत नाहीत? याचं कारण काय? हे शिक्षण त्यांच्यापर्यंत तसं पोहोचलेलं नाहीये. कोणतं शिक्षण? हे पॅकेजवालं, नाही का, पगारवालं, ब्रँडेड शिक्षण. मग आपल्याला ह्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत माणूसपणाच्या, त्या घरी, दारी, शाळेत, सगळीकडं सुरुवात घरापासून, स्वतःपासून सुरुवात करूया आपण या बदलाची आणि अशा प्रकारच्या शिक्षणाची, तर आपल्याला काही साध्य होईल. प्रश्न, मिशन माणुसकी. मिशन म्हणजे जीवित कार्य. जीवित कार्य म्हणजे मी जगतो का, त्या जगण्याचं सार्थक कशात आहे. आणि म्हणून ते माणुसकी हे एक मिशन आहे आणि ते अखेरचा श्वास असेपर्यंत जगण्याचं ते एक कारण असणार आहे की हे माणूसपण आपल्याला सगळीकडं पेरायचंय, रुजवायचंय आणि त्या माणुसकीच्या वाटेवर चालायचं आहे. यासाठी हे मिशन आहे आणि वेगवेगळे उपक्रम आहेत. धन्यवाद. नेक्स्ट. सर, तुम्ही आता सांगितलं की स्त्री भ्रूण हत्या की जे लोकांना माहित नाहीये, पण सद्यस्थितीत काय होत आहे की जे सुशिक्षित लोक आहे की त्यांच्यामध्येच हे प्रमाण जास्त दिसतंय स्त्री भ्रूण हत्येचं किंवा ॲबॉर्शन करण्याचं. उलट पहिले जे लोक होते पूर्वीचे, त्यांना 5-5, 6-6 मुलं व्हायची. तर मी असा वेगळा प्रश्न आहे थोडा, तुम्ही आता बोलला म्हणून मला तो आठवला की त्यावेळेस ते अडाणी असूनही अशा प्रकारे भ्रूण हत्या वगैरे करत नव्हते, त्यांचं पालन पोषणही करायचे. पण आता जे सुशिक्षित लोक आहेत तेच लोक हे स्त्री भ्रूण हत्या वगैरे किंवा ॲबॉर्शन वगैरे करताना आपल्याला समाजामध्ये दिसून येत आहे की ते उच्च शिक्षित असतात. मग त्यांचा शिक्षित असूनही या गोष्टी ते करतात कारण त्यांना खर्च झेपणारा नसतो किंवा त्यांना असं वाटतं की 2 मुलं बास आहे किंवा मुलगी किंवा मुलगा हवा, यासाठीही ते ॲबॉर्शन करत असतील. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की सुशिक्षित लोक असं का करतात आणि त्यांनी करू नये असं मला वाटतं. तर तुम्ही काय सांगू शकाल? सगळ्यांना संदेश द्या, पालकांना सुद्धा, कारण अडाणी लोक आहे त्यांनीच आपल्याला, मी सुद्धा एक मुलगी आहे, मलाही घरामध्ये 5 बहिणी आहे, पण आमच्या आई वडिलांनी त्यावेळेस असं काही केलेलं नाही. पण आता एक मुलगी असली तरीही सेकंड टाइम लोक ॲबॉर्शन करतात. तर असं समाजामध्ये नाही व्हायला नाही पाहिजे आणि सुशिक्षित लोकांचं प्रमाण यामध्ये जास्त आहे. तर हे थांबलं पाहिजे कुठेतरी. याबद्दल थोडंसं सांगा पालकांना पण आणि सगळ्यांना. धन्यवाद. खरं तर आपण खूप असं टू द पॉइंट बोलत होतो. हा एक छान प्रश्न विचारला तुम्ही. सोनाली मॅम, आपण सगळे फेल झालेलो आहोत, नापास आहोत आपण. आपली व्यवस्था नापास झालेली आहे. व्यवस्था कोणती? कुटुंब व्यवस्था. व्यवस्था कोणती? लग्न संस्था. व्यवस्था कोणती? तर शिक्षण संस्था. ह्या सगळ्या आपल्या पातळीवर आपण बऱ्यापैकी फेल होत चाललेलो आहोत, नापास होत चाललेलो आहोत. आपल्या माणसांची, मी शिक्षकांची नाही सांगत, आपल्या सगळ्या लोकांची इयत्ता तपासावी लागेल. म्हणजे काल परवा नामदेव ढसाळ यांचा, ते महाकवी, त्यांच्याविषयी बोललं गेलं कारण त्यांचा स्मृती दिन होता. त्या नामदेव ढसाळांनी हा प्रश्न विचारलाय, कवीवर आहे नामदेव ढसाळ, असं म्हणतात की तुही इयत्ता कंची. इयत्ता म्हणजे आपलं शिक्षण. जर आपण हे माणूस पण पेरलं असतं ना, तर हे स्त्री पुरुष समानता जी आहे ना, स्त्री पुरुष समानता, यामध्ये हे जेंडर इक्वॅलिटी किंवा वंशाला दिवा पाहिजे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कशातून आलेल्या आहेत? खूप फार वर्षांपूर्वी, म्हणजे जवळपास 170 वर्षांपूर्वी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू झाली, भिडेवाड्यामध्ये. क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीमाई आणि फातिमा शेख यांनी ज्योतिरावांच्या मार्गदर्शनाखाली ती शाळा सुरू केली होती. तिथं सुतिकागृह होते, म्हणजे तिथे बाळंतपणे केली जातील असं तिथं सांगितलं होतं, फुकट. तर हे जे अनावरस किंवा आपण ज्या म्हणजे नैतिकतेच्या, लैंगिकतेच्या ज्या काही संस्कृतीत ज्या गोष्टी सांगितल्यात,
तसं वागत नाहीत माणसं. पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये पुरुष म्हणजे वंशाला दिवा हवाय, म्हणजे मुलगा हवाय. इतकं अज्ञान, घोर अज्ञान. त्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था आपली फेल गेलेली आहे. अरे माणूस म्हणा ना आधी, बाई माणूस आहे. हे बायका बोलताना तो माणूस तसा होता. अगं बाई तू पण माणूस आहे. तिला त्याचं भान कधी येणार आहे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. छोटं पुस्तक आहे, ते वाचा. दादा धर्माधिकारी यांचं स्त्री पुरुष सहजीवन नावाचं एक पुस्तक आहे. पण ही पुस्तकं वाचली जात नाहीये माणसाला. म्हणजे आपण माणूस पण म्हणजे काय की ह्या साध्या साध्या गोष्टी संस्कारांच्या घरातल्या, की मुलगा नाक्यावर उंडारत बसला तरी चालेल, त्याने टगेगिरी करावी, त्याने बॅटबॉल खेळावा आणि मुलीनं घरातला झाडू मारावा, नंतर घरात आईला धुणी भांडी करावी, याला मदत करावी. मुलाने काय का म्हणजे का करू नये हे सगळं? म्हणजे स्वयंपाक करणं सुद्धा हे सगळ्यांचं काम आहे. ज्याला ज्याला भूक लागते ना, ज्याला ज्याला पोट आहे, ज्याला खायला लागतं ना, त्याला प्रत्येकाला स्वयंपाक करता आला पाहिजे. असं काल वैशालीताई डोळस यांचं हे वाक्य आहे, त्या बोलल्या एका आमच्या अभ्यास वर्गामध्ये. ज्याला भूक लागते त्याला स्वयंपाक आला पाहिजे. मग इथे पुरुष आणि बाई किंवा इथे मुलगा आणि मुलगी हा भेद जर आपण करत असू तर आपण फार मध्ययुगीन किंवा अश्मयुगीन काळात जगत आहोत असा त्याचा अर्थ आहे. तर ही जी काही शिक्षणाची इयत्ता, ती इयत्तेपर्यंत आपण तेवढी उंची आपली वाढलेली नाहीये. म्हणून कायदा करून सुद्धा, मुळातच कायदा, आता संविधान हे एक सगळ्यात मोठा कायदा आहे देशातला, किंवा हे सगळी कलमं आणि जे इंडियन पिनल कोड आणि हे सगळे कायदे जे केलेले आहेत, मग अंधश्रद्धेच्या विरुद्ध कायदा आहे, या स्त्री भ्रूण हत्येच्या विरुद्ध कायदा आहे, तरी त्या घटना घडतातच. हुंडाबंदी नाही का, तो 61 सालातला कायदा आहे, तरी लोक हुंडा घेतात नाही का. मुलगा जास्त शिकला म्हणून त्याचा जास्त भाव, म्हणजे बाजारात एखादा बैल किंवा गाढव विकायला न्यावं, मग ते फार छान आहे किंवा ते असं आहे, ते सुंदर आहे, आणि मग त्याला जास्त किंमत यावी. माणसं काही विकायची गोष्ट आहे का? वस्तू आहे का ती? मूल्यांची का? ही अमूल्य आहे, अनमोल आहे. तर या शिक्षणाच्या प्रसारासाठी, खरोखर शिक्षण त्याच्यासाठीच ही माणुसकीची संकल्पना आपण पुढे आणलेली आहे. येस मॅडम. छान असं सांगितलं सर तुम्ही, समजून या ठिकाणी सर्वांनाच. तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि जीवनमूल्य कशी रुजवावी, तसंच माणुसकीची जी शाळा आहे आणि आपलं जीवन, याबद्दल आमच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. थँक्यू. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला स्वप्न पडायला हवीत. दिवा स्वप्न नव्हे. कारण कसं आहे की स्वप्नरंजन सगळे करतात, पण मनोरथ रचून संकल्प ते सिद्धी हा मोठा प्रवास आहे. संकल्प आणि सिद्धी तो जो प्रवास आहे ना, मग प्रसंगी कच खाल्ली जाते. ठरवतो आपण सगळं काही. यासाठी आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत की मूल्य व्यवस्था आपली थोडी ढासळलेली आहे. आणखी काय झालंय, संस्कार. कसं आहे, शिक्षण म्हणजे संस्कार ना हो. हा, तर आपण नवं काही शिकावं, जाणून घ्यावं, आपण प्रश्न विचारावेत, कुतूहल आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, थोडं माइंड अनालिटिकल असावं, त्याला विश्लेषण करता यायला हवं, कार्यकारण भाव शोधता यायला हवा. पण ही इच्छा का निर्माण होत नाहीये? त्याला इंग्लिशमध्ये एक डिसीज, त्याचं नाव आहे अटेन्शन डेफिशियन्सी. अटेन्शन डेफिशियन्सी म्हणजे लक्षच नसणे. आपलं काय चाललंय नेमकं, आपलं लक्ष नाहीये, आपण फोकस नाही आहोत एकदम, आपण अधीन आहोत कसल्या गोष्टींची. आणि पॉवर्टी ऑफ एक्सपेक्टेशन हा एक दुसरा मुद्दा आहे. पॉवर्टी म्हणजे गरिबी. म्हणजे बघा, गरीब असणं वेगळं आणि गरीब राहणं वेगळं. गरिबी दूर करण्याचं काही आपल्याला हे पडलं पाहिजे ना स्वप्न, यार जीवाचं रान करून ती गरिबी हटवली पाहिजे. पॉवर्टी ऑफ एक्सपेक्टेशन, ह्या ज्या एक्सपेक्टेशनच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या म्हणजे मला वाटलं पाहिजे यार हे माझी गरिबी दूर झाली पाहिजे, माझे आईवडील खूप कष्ट करतायत, मला त्यांना जरा चांगलं काहीतरी सुखाशीन असं त्यांचं जीवनमान, त्यांचं राहणीमान बदलवलं पाहिजे.
त्यासाठी मला अभ्यास करावा लागेल, नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आत्मविश्वास हा काही आपल्याला दुकानात जाऊन मिळत नाही. 1,00,000 रुपयाचा आत्मविश्वास द्या, 1 किलोभर आत्मविश्वास द्या. ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासातून येतात. प्रचंड मेहनत करावी लागते त्यासाठी. आणि ज्या बऱ्याच साऱ्या पालकांसाठी सांगायचं झालं तर आपल्या जगण्याची एवढी धडपड आहे. हे जे जिंदगी नावाचं जे रहाटगाडगं आहे, की कमवावं लागतं. अर्निंग आणि स्पेंडिंग हेच फक्त आपलं लाईफ नाहीये. महिन्याचा पगार आणि तो खर्च करणं आणि आपलं चाललंय चलती का नाम गाडी किंवा घर बांधलं आणि मग छान झालं. पण आपली खरीखुरी इस्टेट म्हणजे ही मुलं आहेत. मुलं, मुली, नाही का. हे शिकली सवरलीत का? हे संस्कारक्षम झालीत का? ही चांगले माणूस झालेत का? त्यासाठी आधी आपल्याला स्वतःला माणूस बनावं लागेल. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मूल्याच्या, ह्या गोष्टी आपल्या घरापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. ज्या इमेजेस असतात, उदाहरणार्थ फॉल्स इमेज असते बघा, की मी इथला प्रमुख आहे, मी याचा चेअरमन आहे, मी गावाला तिथं सरपंच आहे, किंवा माझं काहीतरी हे आहे. हे मी म्हणणारं जे काही आहे ना, त्यातून अहंकार निर्माण होतो. आणि मग आत्मस्तुतीतून आत्मनाश होतो. म्हणजे आत्मसमर्थन होतं सुरू. आणि मग आपलीच आपल्याला ओळख राहत नाही. तर त्यासाठी आपल्याला या चुकीच्या फुकाच्या गोष्टी सोडून द्यायच्या. एक मी माणूस आहे, एक खूप साधा जमिनीवर असणारा माणूस आहे आणि मला अधिक चांगला माणूस व्हायचा आहे. एवढंच एक आपलं तत्व लक्षात ठेवूया, की आपण जे करतो आपल्याकडे नकळतपणे मुलं हे शिकत असतात. ते आपल्याला इमिटेट करतात, फॉलो करतात, म्हणजे अनुकरण करतात. आणि मग सगळंच छान होतं, व्यवस्थित होतं. पण जर का आपण त्यांना म्हटलं की अरे मी याला चांगला क्लास लावलाय, चांगला त्या शाळेत मी एवढी फी भरली, मग ते असं आहे, मग ते चांगलं शिकवतील आणि मग असं. पण माझं काय काम आहे? मला रोज सोबत एकत्र जेवलं पाहिजे, रोज त्यांच्यासोबत फूड फॉर थॉट, म्हणजे फूड फॉर स्टमक आहेच आहे, पण फूड फॉर थॉट जे आहे, वैचारिक मेजवानी जी आहे, त्याला प्रश्न विचारले पाहिजेत. आपण एकत्र हास्य विनोद केले पाहिजेत. डिस्कशन इज अन एक्सचेंज ऑफ नॉलेज. त्या चर्चेतून आपण एक आदान प्रदान झाली पाहिजे. तर मग घर एक शाळा बनेल आणि शाळेत सुद्धा घर आल्यासारखं वाटेल. ती लेकरं सगळी आपली वाटतील आणि मग ते प्रेम आणि ती आपुलकी, खरं तर आपुलकीचा अभिनय नाही करतायत, ती मुळात असावी लागते. असं आहे. येस मॅम, बोला. छान सांगितलं की मीपणा सोडून दिला पाहिजे. तर आता भरपूर वेळ झालं, आपण प्रश्न विचारत होते मी. आणि आता पालकांमध्ये जर कोणाला प्रश्न असेल तर पालकांनी विचारायचं, रेज हँड करा, तुम्हाला संधी दिली जाईल बोलायला एकेकाला. जर तुमच्या मनामध्ये माणुसकी किंवा या विषयावरती काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता सरांना. रेज हँड करा आणि बोलू शकता तुम्ही. पालकांमध्ये आहे का असं कोणी, किंवा स्टुडंट मध्येही कोणाला जर प्रश्न असेल. हॅलो. येस सर, नमस्कार. नमस्कार सर, मी गोरख सारगुडे बोलतोय. येस दादा, बोला. सर, तुम्ही आता जे लेक्चर दिलं आता एकदम माणुसकीचे धडे, हे सुंदर झालं एकदम. त्याच्यामध्ये असा एक प्रश्न होता सर माझा. बोला दादा. वाचन आणि ऐकणे यामध्ये काय सांगू शकता? असं आहे की ऐकणं ही पहिली गोष्ट आहे. जे बाळ गर्भात, जे आईच्या पोटात असल्यापासून ते ऐकत असतं, तिथून संस्कार सुरू होतात. आणि मग ते बोबडे बोल, मग ते बोलायला लागतं. आधी आपण ऐकतो. आधी ज्याला चांगलं बोलायचंय, वन हू वॉन्ट्स टू टॉक फ्लुएंटली, ही ऑर शी शुड लिसन पेशंटली. असं आहे की इट इज रादर easy to stand and to talk something, but it is very difficult to sit down and listen patiently. मी मारुती शिरकर बोलतोय, हे सोपं काम आहे हो. म्हणजे तसं ते सोपं नाही आहे, पण एक वेळेस ते सोपं समजूया. ऐकणं, आता बघा, ते बोलत असतील, ठीक आहे ना, तुम्ही मन लावून ऐकत होतात. हे ऐकणं जे आहे ना, तुम्ही दुर्लक्ष नाही केलं म्हणून तुम्हाला मार्क आहे, म्हणून मी तुम्हाला मानतो. हे ऐकणं, मन लावून ऐकणं, म्हणजे खूप सारे वक्ते आज
आहेत, त्यांच्या युट्यूबला खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे शिवाजीराव भोसल्यांपासून ते खूप स्वतःचे डॉक्टर साळुंखे असतील किंवा नागपूरचे यशवंत मनोहर असतील किंवा खूप सारे वक्ते आहेत, त्यांची भाषणं ऐकूया. ते आरोह अवरोह, उच्चार, शब्दफेक, शब्दांची रचना, वाक्यरचना कशी आहे त्यासाठी त्यांनी किती वाचन केलेलं असेल. असंख्य पोत्यानं, जे 4 पुस्तकं नाही, असंख्य खूप वाचन करावं लागेल आणि ऐकणं ही पहिली पायरी आहे त्याची. येस दादा. धन्यवाद सर. यानंतर अजून कोणाला काही प्रश्न असेल पॅरेंट्स मध्ये तर बोलू शकता. हा मॅडम, आपण एक प्रश्न विचारला होता, शाळा, समाज आणि माणुसकी. ओके. तर याच्या एक्सप्लेन करा म्हटले होते. तर पोरांना मी असं सांगू शकतो की शाळा ही आपली शाळा आहे. आपण सगळे विद्यार्थी शाळेमध्ये येतो, एकत्र जमा होतो, म्हणजे आपले विद्यार्थी हे सगळे समाज झाला आहे. आणि समाज झाला आणि काही कारणास्तव एखाद्या विद्यार्थ्याला किंवा 2 विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आला, त्यांना शाळेचा डब्याचं जेवण आणता आलं नाही, तर ते आपल्या पोरांना सगळ्यांना कळलं, म्हणजे अख्ख्या समाजाला कळलं की बाबा असं त्या पोराला जेवणाचा डबा नाही आलेला आज. तर सगळ्यांनी मिळून त्याची डब्याची सोय केली. ते असं समाजातलं एक आपलं माणुसकीचं कार्य घडतं. ओके. तर असं शाळा, समाज आणि माणुसकीचं असं एक उदाहरण होईल. नाही, खूप छान, खूप छान. आणि होतही शाळेमध्ये होतच होतं. ओके. आणि सरांना काही प्रश्न आहे का तुमचा, की सरांकडून काही तुम्हाला माहिती हवी आहे का माणुसकी बद्दल? नाही, म्हणजे पोरांना कसं माझं म्हणणं आहे की माणुसकी वाचन आणि येणे तर येणारच आहे, वाचन ऐकन येणार आहे, पण आपल्या रोजच्या जीवनात पण माणुसकी हे आपल्याला कळायला पाहिजे. आपली माणुसकी कशी आहे. आपण बाबा एखादं मांजर आपण त्याला मारतो, हे चुकीचं आहे. त्या माणसाला मारायला नाही पाहिजे, एखादं दूध घालायला पाहिजे. त्याने चालता दगड आला तर तो बाजूला केला, ही सुद्धा माणुसकीच आहे. नुसती माणुसकी म्हणजे कोणावर उपकार करणे माणुसकी नाही, काही चांगलं कार्य करणे समाजासाठी, ही सुद्धा माणुसकी आहे. ओके, बरोबर आहे. एक याच्यामध्ये एक आहे की दादांनी खूप छान सांगितलं की असं आहे की कोणाच्या पायातला आपण काटा काढलाय का, रस्त्यातला दगड उचलून नाही केलाय का, अंध व्यक्तीला आपण रस्ता क्रॉस करून दिलाय का. म्हणजे कसं आहे की या भाषणाच्या गोष्टी नाहीत, या जगण्याच्या गोष्टी आहेत. जगणं म्हणजे माझा डबा मी शेअर करतोय का. मग अशी निदा फाजलीचं उदाहरण दिलं, पडोस में कोई भुका है शायद इसलिए मेरे गले से निवाला नहीं उतर रहा है. माझा मित्र मैत्रीण जेवलीये का, किंवा त्याला काय वेगळं टेन्शन आहे का. हे शेअरिंग जे आहे ना, केअरिंग आणि शेअरिंग, आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम काय आहेत, म्हणजे थोरा मोठ्यांच्या मुलाखती घेणे, ज्या या माणूसपणाच्या ज्या गोष्टी करत राहणे, ह्या कृतीयुक्त कार्यक्रम आहे हा सारा. ओके, धन्यवाद. छान प्रश्न होता. हो, छान. आणि कोणाला काही प्रश्न आहे का अजून? कोणाला जर काही प्रश्न असेल. सात्विक मस्केचे पॅरेंट्स, त्यांना प्रश्न एक आहे. बोला सर. नमस्कार सर. मला असं विचारायचं होतं की आता ह्या युगामध्ये आपण असं म्हणतो की मुलांना चांगलं घडलं पाहिजे, पण मग आताची पिढी आणि जुनी पिढी याच्यामध्ये आपण त्यांचं कॉम्बिनेशन कसं करून आणायचं, जुने संस्कार आपल्या मुलांना कसे दिले पाहिजेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. खूप छान, खूप छान. जुनं आणि नवं हा संघर्ष, हा पिढ्यांचा संघर्ष हा होतच राहतो. फक्त आता जे स्मरण रंजन किंवा भूतकाळात रमणं जे असतं आपलं, की मी अनवाणी शाळेला जायची, मला पायाला चप्पल नव्हती, किंवा आम्हाला असं अन्न टाकून दिलेलं चालत नव्हतं, मुलांना आता बुटांचे जोड ठेवायला जागा नाहीये घरात. तर हा आपल्या मनात उद्वेग आहे की आमचं हे असं होतं आणि आता हे असं सगळं काही. बरं, मुलं सांगावं तर ऐकत पण नाहीयेत, किंवा तुमच्या काळात तसं होतं म्हणून आम्ही असं करावं का. तर यासाठी आपल्याला त्यांना नवा कार्यक्रम दिला पाहिजे. नवा कार्यक्रम कोणता असेल की आता एखादा बर्थडे साजरा करतोय आपण मुलाचा, त्याला एखादी ब्रँडेड गोष्ट आणून देण्यापेक्षा त्याला अनाथाश्रमामध्ये घेऊन चला, की त्या बाळाला लिहायला कपडे नाहीयेत, नाही का. म्हणजे महात्मा गांधीजी वर्ध्याला असताना
सेवाग्राममध्ये ते जेव्हा संध्याकाळी त्यांचे लेक्चर्स प्रवचन वगैरे व्हायची, तर तिथं महिला वगैरे फार कमी प्रमाणात यायची. नंतर त्यांनी अभ्यास करताना लक्षात आलं की त्यांना पुरेसे लिहायला कपडे नाहीयेत, म्हणजे ठिगळ लावून साडी नेसून त्यांना यायला लागायचं. म्हणजे जर माझ्या लोकांना कपडेच नाहीयेत व्यवस्थित घालायला, अंगभर लिहायला, तर त्यांनी ते सूट बूट सगळा फेकून दिला आणि पंचा नेसायला सुरुवात केली. आपलं काम काय आहे? आपल्याला त्यांना खरीखुरी दुनिया दाखवणं, जग काय आहे. आपलं हे घर म्हणजेच हे काही जग नाहीये. त्यांना खरोखर जग दाखवण्यासाठी आपल्याला जगातलं दुःख काय आहे, मग त्याला कळेल की अरे मी कैक पटीनं श्रीमंत आहे, कैक पटीनं सुखी आहे, नाही का. आणि मला वाटून खाता आलं पाहिजे, शेअर करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या संस्कारांच्या गोष्टी आहेत. आणि हळूहळू मग असे प्रसंग सांगत राहणं, बोलत राहणं, त्यांच्या समोर एक नवा आदर्श निर्माण करणं, काही चरित्र त्यांच्या समोर उभी करणं. मग विवेकानंदांच्या गोष्टी असतील, साध्या साध्या गोष्टी, अगदी सचिन तेंडुलकरच्या गोष्टी असतील की ते नाही ग्रॅज्युएट होऊ शकले, भारतरत्न झाले ते, नाही का, पण वंडर बॉय, क्रिकेटचा बादशाह झाले. अशा अनेक गोष्टी आहेत. तुला काय येतं बाबा चांगलं, तुझा आतला आवाज काय सांगतो, नाही का, तो तू ऐक, आम्हाला सांग, आपण एकत्र काहीतरी काम करूया. तर हा पिढ्यांचा संघर्ष होत राहील. त्यासाठी आपला महत्वाचा रोल आहे की आपण नवं शिकत राहणं आणि त्यांच्या बरोबरीला येणं. किंबहुना म्हणजे असं की शिक्षकांनी सुद्धा स्टेजवरून खाली उतरून मुलांमध्ये जावं लागतं, नाही का, की ते त्याला शिकवण्यापूर्वी ते बाळ आधी जेवून आलंय का, त्याच्या मनात काय वादळ आहे ते जाणून घ्यावं लागतं. ते आपुलकी जी आहे ती आधी तो सेतू बांधावा लागतो, तर ते होतं सगळं. ओके, धन्यवाद मॅडम आणि धन्यवाद सर. तर अजून कोणाला काही प्रश्न आहे? यामध्ये माझे काही शिक्षक मैत्रिणी आहेत, तर तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न नक्की विचारू शकता. पॅरेंट्स मधले प्रश्न संपले आहेत असं मी गृहीत धरते आता, कारण हँड रेज नाही केलेला कोणी. जर बोलायचं असेल तर लगेच सांगा. तर सरांना मी विचारते, रिस्पेक्टेड सरांना. सर, आता आपण या ठिकाणी वोट ऑफ थँक्स घेऊया का? मॅडम, हॅलो. हा बोला. हा, मला एक सुरज सरांना असं सुचवून द्यायचा होता की आपल्या शाळेमध्ये एखादी भिंत असेल मोकळी, तर त्या भिंतीवर लिहायचं माणुसकीची भिंत. ओके. आणि त्याच्यावर आपल्या ज्या वस्तू आपल्याला नको असतात, नाही का, घरामध्ये एक्स्ट्रा वस्तू असतात, जसे आपले जुने झालेले कपडे किंवा खेळणी, जी नको असतात पोरांना, नाही का, जास्त एक्स्ट्रा असेल, ते आणून आपण त्या भिंतीपाशी ठेवून जायची. हा, बरोबर आहे सर. आणि जे खेळणी एक्स्ट्रा आहे, जी जास्त नको असलेली आपल्या घरात असलेली, ती जमा होतील तिथं शाळेमध्ये माणुसकीच्या भिंतीपाशी. आणि मग ती खेळणी झाली की कपडे झाले, ते ज्यांना गरजेच्या त्या लोकांना देऊन टाकल्या शाळेतर्फे. म्हणजे असं पोरांना पण कळेल की आपल्याला माणुसकी कशी आपल्याला करायची आहे, त्याचा सुद्धा त्यांना लहानपणापासून धडे मिळतील. तशी माणुसकीची भिंत आपल्याला केली तर छान राहील शाळेमध्ये. तर सूरज येस सर. या खूप चांगला उपक्रम आहे, खूप चांगला उपक्रम आहे. येस सर, हा एक खूप अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे जो इनामदार सरांनी आता आपल्याला सांगितलेला आहे. आणि हाच उपक्रम हडपसरमध्ये एका ठिकाणी चालू झाला होता. लास्ट इयरला हा एक उपक्रम चालू झाला होता. आणि त्याच्यामध्ये पॅरेंट्स किंवा जे काही लोक असतील, त्या लोकांना ज्या घरामध्ये एक्स्ट्रा वस्तू असतील किंवा ज्या मुलांनी वापरून त्या जुन्या झाल्या असतील आणि त्यांच्या दृष्टीने त्यांना असं वाटतं की आता ही वस्तू माझ्या उपयोगाची नाहीये, तर ती मुलं किंवा ते पालक त्या गोष्टी एका भिंतीजवळ आणून ठेवत असायचे. आणि तिथं आणून ठेवल्यानंतर जे कोणी गरजूवंत व्यक्ती आहेत, तर त्या गरजूवंत व्यक्तींनी त्या ठिकाणी जाऊन ती वस्तू त्यांनी कोणाची परवानगी न घेता तिथून कलेक्ट करावी. त्यांना जी काही गोष्ट त्याच्यामध्ये पाहिजे तर ती गोष्ट त्यांनी तिथून कलेक्ट करावी. अशा पद्धतीचा हा एक उपक्रम होता आणि हा एक खूप चांगला त्याला एक रिस्पॉन्स मिळाला होता हडपसरमध्ये. तर तशाच पद्धतीचा उपक्रम जो आपल्याला इनामदार सरांनी आता सुचवलेला आहे त्याच्यावरती पण आपण एक निश्चितच विचार करू. आणि त्याचबरोबर अजून एक सुचवावं असं वाटतं की जसं मारुती सरांनी सांगितलं की आपल्याला ज्या वेळेला तुमच्या मुलांचा वाढदिवस असेल किंवा
किंवा कोणत्याही प्रकारचा एक घरामध्ये तुम्ही एखादा मोठा इव्हेंट साजरा करता, तर तुम्ही वाढदिवस साजरा करताना पण साधारणपणे नाही म्हटलं तरी पण तुमचा 2,000 ते 3,000 रुपयाचा खर्च तुमचा एक शक्यतो होत असतो. मग अशा वेळेला जर का तुम्ही तो खर्च टाळून जर का तुम्ही आपले अनाथ आश्रम असेल किंवा एखादे जवळपास एखादा तुमचं वृद्धाश्रम असेल, वृद्धाश्रमाची कन्सेप्ट ऍक्च्युअली ही नको असायलाच नकोय, पण ज्या पद्धतीने तुम्ही इथं पाहता आणि तुम्ही त्या तशा ठिकाणी जर का जाऊन तुम्ही मुलांना भेट दिली, मुलांना घेऊन जर का तुम्ही त्या ठिकाणी गेले, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मुलांना एक वेगळ्या पद्धतीचं एक हे तयार होतं की हा म्हणजे माझी जी सिच्युएशन आहे किंवा मला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली आहे, मला अभ्यासासाठी पुस्तकं आहेत, मला चांगले घालायला कपडे आहेत, तर ह्या गोष्टी सगळ्या मुलांना कळायला चालू होतील. आणि हे कळून देण्यासाठी आपल्याला घरातून ही सुरुवात करायची की तुम्ही जे काही मोठे इव्हेंट्स असतील तर ते मोठे इव्हेंट्स तुम्ही अशा ठिकाणी सेलिब्रेट करा की ज्या ठिकाणी मुलांना वास्तवाचं जाणीव पण होईल आणि मुलांना पण असं वाटेल की मला पण अभ्यास करायचा आहे. नाहीतर मग असं होतं की मुलांना आपण अभ्यास करण्यासाठी सांगतो, फोर्स करतो, पण मुलं अभ्यास करत नाही. म्हणजे आपण त्यांना जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणायचं झालं तर आपण त्यांना एक पाणवठ्याजवळ आपण घोड्याला घेऊन गेलेलो आहे, पण त्या घोड्याने पाणी प्यायचं का नाही हे त्यांनी ठरवायचं. तर आपल्याला तो मुलगा पाणी कधी पिईल, राईट, तो म्हणजे तो पाणी कधी पिईल, ज्या वेळेला त्याला सगळ्या परिस्थितीचं भान असेल त्याच वेळेला तो त्या ठिकाणी ते ऍक्सेप्ट करायला चालू करतो. अशा पद्धतीचा एक आपल्याला काही विचार करता आला की सगळ्यांचा एक पालकांनी एक विचार करावा आणि त्याच्या पद्धतीने काय करता येईल तर त्याचा तुम्ही स्कूलला पण सजेशन देत चला. आणि प्लस म्हणजे हे एक सेमिनार नाहीये, तर हे आपल्याला एक रुजवण्याची भावना आहे, राईट. तुम्हाला जर काय इथून पुढे काही समजा संकल्पना त्या स्कूल पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. सर येस सर. धन्यवाद सर. हॅलो. हा बोला. हा सर, आम्ही माझ्या पोरांना वगैरे घेऊन ना आधार बाहेर संस्थेमध्ये गेलो होतो 12 तारखेला. येस सर. तुम्ही त्याचा रिसिट आणि डोनेशन शेअर केलेलं आहे. ते आमच्या वडिलांची हे होती, पुण्यतिथी होती, त्यावेळेस मी पोरांना वगैरे घेऊन गेलो. व्हेरी नाईस सर, खूप छान इनिशिएटिव्ह. आणि माझ्या सगळ्या पोरांना घेऊन गेलतो, भावांच्या वगैरे पोरांना. त्यांना सगळ्यांना तिथं सांगितलं की बाबा ही अनाथ पोरं कशी राहतात, आपल्याला तर मिळते, यांना काही मिळत नाहीये आणि तरी ती पोरं हुशार आहेत. राईट. आणि तुम्हाला अजून एक गोष्टीचं सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आपल्या याच्यामध्ये आज एका मॅडमनी पण जॉईन केलेलं आहे, योगिता देशमुख मॅडम आहेत, तर त्यांनी पण जॉईन केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचा जो वाढदिवस होता तर तो पण त्यांनी एक अशा अनाथ आश्रमामध्ये जाऊन सेलिब्रेट केला होता. म्हणजे अशा पद्धतीचा त्यांनी एक उपक्रम राबवला होता. तर त्याच्यामुळे याचं अनुकरण एक जवळपास जर का सगळ्या पालकांनी जर का केलं तर आपल्याला एक तसं आता मी तुम्हाला अजून एक माझं स्वतःचं पर्सनल उदाहरण सांगू शकतो की ज्या वेळेला गावाकडे 10व्याचा दशक्रिया विधीचा ज्या वेळेला कार्यक्रम होता तर त्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही भरपूर सारं जेवण, पंचपक्वान्न वगैरे सगळे जे काय असतील ते सगळे तयार केले होते. परंतु एक हे असतं की ज्या वेळेला त्याच्यामध्ये भरपूर सारे पंचपक्वान्न असतील ते तुमचे उरले तर ते उरल्यानंतर तुम्हाला एक संस्था आहे तर त्या संस्थेला तुम्ही फोन करू शकता की ती संस्था तुमचं जे उरलेलं जेवण वगैरे असेल तर ते जेवण तुमचं घेऊन जाते आणि अशा पद्धतीने जे अनाथ आश्रम वगैरे असतील तर त्या संस्थांना ते जेवण ते वाटण्याचं काम करतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण जेवण पण वाया जाऊन देत नाहीये आणि त्याच पद्धतीने आपल्या राईट. तर तुम्हाला हे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं एक सांगड घालता आली पाहिजे. ठीक आहे. चेतना मॅडमचा एक प्रश्न आहे, आपण तो प्रश्न एक घेऊया. हॅलो. हा बोला. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. सर, खूप छान असं तुम्ही संबोधन सगळ्यांना केलेलं आहे आणि सगळ्यात एक मूळ मुद्दा याच्यातून असा लक्षात येतो की मुलांमध्ये माणुसकीची जाणीव होण्यासाठी पहिली गोष्ट घरातून संवेदना निर्माण करणं आहे. म्हणजे जोपर्यंत मुलांना परिस्थितीची जाणीव होत नाही किंवा त्यांना त्या गोष्टीबद्दल संवेदना निर्माण होत नाहीत तोपर्यंत त्यांना त्या गोष्टी त्यांच्या हृदयापर्यंत जात नाहीत. कारण की एक आपण एक्सपिरियन्स ज्यावेळेस मुलांसोबत शेअर करतो, जसं की आमच्या वेळेस असं होतं, मग आजीबाबांच्या वेळेस असं होतं वगैरे, पण त्यावेळेस ज्या वेळेस त्या गोष्टींसाठी ते स्वतः तरसतात की त्यांना त्या गोष्टी वेळेत मिळत नाही आणि का मिळत नाहीत याच्यासाठी जो त्यांचा स्ट्रगल असतो आणि ती मिळवण्यापर्यंतची त्यांची जर्नी, तर याच्यात जे काही आहे, ज्या संवेदना निर्माण होतात मुलांना बाहेरची परिस्थिती दाखवल्यानंतर, अगदी छान एक सांगितलं की अनाथ आश्रमात वगैरे, हे अगदी रिअल लाईफ आहे सर, की म्हणजे मुलांना आपण सांगण्यापेक्षा जर प्रत्यक्ष दाखवलं प्रात्यक्षिकातून तर ते त्यांच्या जास्त हृदयाजवळ जातं. तर त्यामुळे मला सर खूप छान वाटलं आणि अगदी ऍज अ पॅरेंट प्लस ऍज अ टीचर या दोन्ही गोष्टीतून खूप छान असं ट्रेनिंग आज मिळालेलं आहे सर. सो थँक्यू सर आणि थँक्यू मातोश्री स्कूल की तुमच्यामुळे आम्हाला असे छान असे काही संबोधन वगैरे असे मिळत आहेत. खूप थँक्यू. चेतना ताई,
चेतना ताई Yes, sir. पेटवणं चैतन्य जे असतं ना, काय असतं नेमकं? आपण जेव्हा ब्रँडेड आणि इतर ज्या काही सेलिब्रेशनच्या सोहळ्याच्या गोष्टी करतो ना, मुळात सोहळा कोणता आहे? म्हणजे पूर आला आनंदाचा, म्हणजे काय नाही का, लाटा उसळती प्रेमाच्या, हा जो मला व्यक्तिगत जेव्हा आनंद होतो ना, म्हणजे मी हे छान खाल्लं, मी हॉटेलमध्ये गेलो, मी छान कपडे घेतले, हा व्यक्तिगत आनंद आहे आणि तो क्षणभंगूर आहे. म्हणजे ह्या झाल्या इव्हेंटच्या गोष्टी. आपल्याला मोमेंटच्या गोष्टी करायच्या. मोमेंट MOVEMENT, मोमेंट म्हणजे चळवळ. आज जर आपण इथपर्यंत आलो, आपलं राहणीमान जीवनमान बदललंय, तर हे कशानं बदललंय? त्या संतांनी, त्या महामानवांनी प्रचंड समर्पित भावनेनं त्यागमय जीवन जगलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या चरित्राच्या गोष्टी सांगायच्या आहेत आपल्याला, की जेणेकरून जेव्हा तो आपण हॅपीनेस लाईज मेकिंग अदर्स हॅपी, जेव्हा इतरांना तो आनंद वाटतो ना, तेव्हा तो द्विगुणित होतो, अनंत पटीनं तो आपल्याकडे परत येतो, नाही का? तर हे सुखाचा शोध नेमका काय आहे, तो आपल्या बाळांना आपण स्वतः शोधला, आपल्या त्यांच्या समवेत जाऊन शोधला, की मग जगायला मजा येते. तर ह्या सगळ्या संस्कारांच्या गोष्टी आहेत. मी आता थांबण्यापूर्वी एक तुकोबांचं वचन एक मला सांगावंसं वाटतं, की आपुलिया हिता होय जो जागता, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, तयाचे हरिक वाटे देवा. म्हणजे हरिक वाटे, आनंद वाटतो की हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, नाही का? एक सात्विक नावाचं नाव होतं एक बाळाचं मगाशी. तर हे जे काही आहे याच्यातच खराखुरा आनंद दडलेला आहे. आणि मी आज जे काही तुमच्याशी थोडंफार बोललो असेल, तर हाही एक मी कधी काळी हातात नांगर धरलेला आहे, कधी काळी बिना चपलेचा चाललेलो आहे, कधी काळी खूप म्हणजे पोटाला चिमटा घेतलेला आहे, उपाशी राहिलो असेल कदाचित, खूप दुःख भोगलेलं आहे, म्हणून ही सुखाची हिरवळ आज आलेली आहे. तर त्या गोष्टींची जाणीव ठेवणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, मला तुम्ही काही प्रश्न विचारले, मी त्याची उत्तरं दिली, पण मी तुम्हाला एक सांगतो, अगदी मनापासून सांगतो, की मला काही गवसलेलं नाही अजून. म्हणजे माझा शोध जारी आहे. नवं शिकण्याची जी काही एक इच्छाशक्ती आहे ती प्रचंड आहे. आणि ते सॉक्रेटिस असं म्हणायचे, आय नो दॅट आय डोंट नो. मला एकच माहिती आहे की मला काही माहिती नाही आहे. जग फार मोठं आहे, फक्त आपल्यातला विद्यार्थी कायम आपल्याला जिवंत ठेवला पाहिजे. रोज नव्याचा शोध घेतला पाहिजे, नवं वाचन, आणि त्याचबरोबर नव्या कृती कार्यक्रम. कारण काय आहे की आपण बोलतो खूप, उपदेश असतात, खूप सारं असतं, म्हणजे दुनिया की खबर रखने वाले खुद से फरार रहते हैं. अहो, भाषणं राहू देत, कामाला सुरुवात करूया, एक छोटं काम काही करूया, त्यातून आपला जो आनंद मिळेल तो अधिक आपल्याला रिबाउंड करेल तो आनंद. आज या शाळेनं, प्रितेश दादानं, माझे मित्र अभिमंत राळ, माझी ताई अरुणाताई, त्या सगळ्यांनी मला बोलावलं, आपल्या घरातला माणूस म्हणून बोलावलं, त्याबद्दल आणि हा सगळा सोहळा, हे सगळा खरं म्हणजे आनंद सोहळा आहे. हा अनुभवता आला, ही संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. मी थांबतो. थँक्यू सर. आज तुम्ही आमच्यासाठी तुमचा बहुमोल असा वेळ या ठिकाणी दिला आहे, आणि मी असं व्यक्त करते की तुम्ही यानंतरही आमच्या स्कूलमध्ये किंवा स्कूल सुरू झाल्यावरती आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नक्की या. आणि तुम्ही जे सांगितलं की येणारा प्रत्येक दिवस हा एक शिक्षक असतो आणि त्यापासून शिकणारा मात्र उत्सुक हवा. तुम्ही सांगितलं की अजूनही मला खूप काही करण्याची, शिकण्याची इच्छा आहे, तर अशीच इच्छा सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्येही रुजवायला हवी, आणि ती नक्कीच रुजणार आहे तुमच्या या मार्गदर्शन. आणि खूप असं मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आज या ठिकाणी आमच्या स्कूलला किंवा विद्यार्थ्यांना. तर आमच्या मातोश्री सुलोचना प्रतिष्ठान HD इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं मी तुमचं परत एकदा आभार मानते, आणि तसंच सर्व पालकांचं सुद्धा आभार मानते. आणि या ठिकाणी आजची ही माणुसकीच्या शाळेसंदर्भातली मुलाखत या ठिकाणी याचा सांगता होत आहे असं जाहीर करते. धन्यवाद सर. धन्यवाद.